त्या काळातलं मला मिळालं. 98.5 टन म्हणजे 1.5 टन कमी पडला तो 100 टनच आहे. असं 100 टनाचं मला उत्पादन त्या वर्षी मिळालं. आणि मग तिथून मात्र पुढं सुरुवात झाली की पक्क हे डोक्यात बसलं की शास्त्रज्ञ जे सांगतात त्याला धरूनच आपल्याला ऊसाची शेती करायची आहे. तेव्हापासून 1997 सालापासून आज तागायत प्रत्येक वर्षी ज्या वेळेला माझ्या शेतीमध्ये ऊसाची लागण होते त्याचं उत्पादन किमान 100 टन निघतं, याचं आतापर्यंत रेकॉर्ड आहे. एवढंच नव्हे तर 100 टनापासून मग पुढं पुढं कसं जाता येईल ह्याचे प्रयोग सुद्धा वेगवेगळे सुरू झाले. 2007 साली 4 शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन मला मिळालं. खास करून डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सर महात्मा फुले कृषी विद्यापीठातून रिटायर झाले. 2 नंबरचे शास्त्रज्ञ डॉक्टर BP पाटील सर कोकण कृषी विद्यापीठातून रिटायर झालेले, हे 7 सालीच झाले. डॉक्टर अरुण मराठे सर कोल्हापूरला आहेत, मृदा शास्त्रज्ञ, तेही त्याच वर्षी रिटायर झाले. आणि ज्यांनी 265 ही व्हरायटी आपल्याला दिली ते कैलासवासी डॉक्टर RC पाटील साहेब, तेही 2007 ला रिटायर झाले. हे 4ही जण कोल्हापूर आणि सांगली भागात राहायला आले. त्यांचं आणि आमची एक टीम तयार झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथून पुढे वाटचाल सुरू झाली. 2007-08च्या हंगामामध्ये 125 टन ऊसाचं उत्पादन निघेल का असा प्रयोग केला. हेच विलास कारभारी ज्यांचं मी नाव सांगितलं ते 127 टनावरती पोहोचले. मी मात्र पोहोचलो होतो 121 टनापर्यंत. पण 127 टन म्हणजे 125 टनाचा प्रयोग देखील त्या वर्षी यशस्वी झाला. पुढे 2-3 वर्ष 125 टन कसं गाठता येईल या दृष्टीने प्रयत्न करत राहिलो. 2010 साली याच टीमच्या मार्गदर्शनाखाली 150 टनाचं लक्ष ठेवून काम करायला सुरुवात केली. त्याचं नाव दिलं लक्ष्य 151 टनाचे. त्या काळातले मंत्री महोदय आणि आताचे आमदार आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते तो कार्यक्रम घेतला. 1420 माणसं शेतकरी त्या प्रयोगामध्ये सामील झाले. सगळ्यांना तोपर्यंत माहिती होतं की 100 टन यांचे यशस्वी झाले, 125 टन यशस्वी झाले. आता 150 टनामध्ये आपण सहभागी होऊ, राहू ते 150 टन, निदान 100 टनापर्यंत तरी पोहोचता येईल अशा उद्देशाने सहभागी झाले. त्या वर्षी पहिल्यांदाच त्या कारखान्याने 164 लोकांची यादी जाहीर केली. 164वा नंबरचा शेतकरी हा 100 टन प्रति एकर उत्पादन घेणारा होता आणि 1 नंबरचा शेतकरी 148 टन एवढं त्यांनी उत्पादन घेतलं होतं 2 नंबरचा. आणि 1 नंबरचा शेतकरी कुंडलवाडीचे मोहन म्हणून नावाचा शेतकरी आहे, 150 टन आणि 368 किलो राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याला त्याचा ऊस आला होता आणि 150 टनाचं लक्ष देखील साध्य झालं. या सगळ्याच्या पाठीमागं हे 5 मुद्देच अत्यंत महत्वाचे होते, त्याच्यावरतीच थोडीशी आपण चर्चा करायची आहे. 2017 सालापर्यंत आम्ही सगळेजण 100 टन 125 टन आणि 150 टन याच्यासाठी प्रयत्न करत राहिलो. जे काही शिकलो ते सगळं प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगायचा प्रयत्न तेव्हापासून सुरू झाला. जवळपास आतापर्यंत 2800 पेक्षा जास्त ठिकाणी माझ्या शेतीत केलेले प्रयोग किंवा जे शिकलो तो सांगायचा प्रयत्न मी करत आलो. लेक्चर म्हणा, व्याख्यान म्हणा, त्याला जे काही म्हणायचं असेल ते. पण जवळपास 2800 पेक्षा जास्त झाले. व्हॉट्सअपचा ग्रुप फार मोठा झाला. 2015 साली व्हॉट्सअप माझ्याकडे सुरू झालं. सुरुवातीला 300 शेतकरी त्यात सहभागी होते. आता 36,000 शेतकरी डायरेक्ट व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहेत. 137 ग्रुप आहेत आता तयार आणि या ग्रुपच्या माध्यमातून दररोज काही ना काहीतरी माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली जाते. काय फेसबुकवरती सुद्धा ते पेज आहे, त्याच्यावरती यशोगाथा, बाकीची सगळी माहिती, टेक्नॉलॉजी ही सगळी त्याच्यावरती पण टाकली जाते. आणि याच्यामध्ये खास करून सगळं हे सांभाळतो तो माझा मुलगा चिरंजीव अजिंक्य, BE कॉम्प्युटर आहे आणि बऱ्याच गोष्टींमध्ये तो सहभागी होतो आणि हे सगळं तो व्यवस्थितपणे चालवतो. ह्या सगळ्यामध्ये एकच आहे की 5 मुद्दे अत्यंत महत्वाचे. 2017 सालची एकच 2 मिनिटं सांगेन आणि परत पुढे मग टेक्नॉलॉजी सांगणार आहे मी जी समजावून घेतली. 2017 साली जानेवारी महिन्यात अशीच एक मीटिंग झाली. हे सगळे तज्ज्ञ मंडळी त्यात होते. म्हटलं सर आतापर्यंत 100 झालं, 125 झालं, 150 झालं, पुढचं काहीतरी लक्ष ठेवून आता काम करूयात का. डॉक्टर जमदग्नी सर, मराठे सर आणि BP पाटील सर, तोपर्यंत कैलासवासी
RC पाटील कैलासवासी झाले होते. हे तिघांचं मार्गदर्शन होतं. त्यांनी सांगितलं, दादा आता म्हटले 200 टन प्रति एकराचा प्रयोग करूया. आम्हाला थोडीशी धडकी भरली. म्हटलं सर 150 टन कसं तरी गाठले, 200 टन फार होईल. काही नाही म्हटले, तज्ज्ञांनी असं सिद्ध करून ठेवलंय की एका एकरामध्ये 300 टन उत्पादन निघेल अशी आपल्याकडची जमीन पण आहे, हवामान आहे, सगळी तयारी आहे. आपण तर 200 टनाचंच लक्ष ठेवतो. त्या वर्षी 200 टनाचं लक्ष ठेवून एका एकरामध्ये काम केलं. अशोक खोत नावाचे माझे सहकारी मित्र, जसे बाळासाहेब आहेत तसे अशोक खोत, ते पण ऊसभूषण आहेत VSIचे. त्यांच्या शेतीमध्ये हा प्रयोग केला. बरेच त्या प्रयोगाचे वेगवेगळे प्रयोग त्याच्यामध्ये केले. मात्र 200 टन उत्पादन नाही गाठता आलं, पण 168 टनापर्यंत एका एकरामध्ये पोहोचून जागतिक उच्चांक झाला असं आतापर्यंत तज्ज्ञ मंडळी सांगतात. प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी ओपन फील्डमध्ये, ओपन फील्ड म्हणजे संरक्षित शेती नव्हे, ग्रीन हाऊस पॉली हाऊस नव्हे, ओपन फील्डमध्ये शेतकऱ्यांनी शेती करून 168 टन जगामध्ये अद्याप कुणी घेतलेलं नसावं असं तज्ज्ञांचं मत आहे. हायेस्ट उत्पादन घेणारा देश हा पेरू नावाचा देश आहे. त्यांची सरासरी 52 टन प्रति एकर आहे. त्याच्या पाठोपाठ नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये तिथं सुद्धा उत्पादन 48 टन प्रति एकर आहे. आणि मग त्याच्यानंतर क्रमांक बरेच लागतो, पण आपलाही लागतो. आपण 30 ते 32 टन 35 टन महाराष्ट्राचं जरी असलं तरी देशाचं आपलं उत्पादन 27.5-28 टनावरती जावं. ब्राझील सुचवायचं होतं, जस्ट तुम्ही जे चांगलं काम केलेलं एवढं त्याचं आपण पेटंट करू शकतो सर. काही लोक एजन्सी आहेत माझ्या ओळखीच्या, ते कृषी क्षेत्रामध्ये पेटंट करतात. तुम्ही मार्गदर्शन केलं तर फार उत्तम. आताच आपण फार सुंदर असं मला काय केलंय तुम्ही, म्हणजे पुरस्कारच दिलाय असं म्हणूया. अनेक पुरस्कार आहेत, पण बांधावरचा कृषी शास्त्रज्ञ असा आपण पुरस्कार दिला. खरोखरच मी सगळ्यांचे आपले पण आभार मानतो. कारण शास्त्रज्ञ म्हणणं हे फार अवघड असतं आणि तसं आपण म्हणतात याचं मला फार अत्यंत कौतुक आहे. आणि आपल्या सर्वांना धन्यवादची गरज आहे. तुम्ही फार मुद्दा हे केला. आम्ही DST ची टीम यांच्या शेतात 4 वेळा, मी त्या शेतात 8 वेळा गेलो. बरोबर. 168 टन कसा आला त्याची सगळी म्हणजे आम्ही हे केली आहे. पेटंट मिळालं तर ते फार चांगलं आहे. ठीक आहे सर, एकत्रित करू आपण सगळ्यांनी. मला अनुभव, इंडस्ट्रीयल अनुभव आहे. अशा पद्धतीने माझी वाटचाल होती. मुद्दाम थोडंसं बॅकग्राऊंड सांगितली, आपल्या सर्वांना माहिती असावी. तंत्रज्ञान जे वापरलं ते 5 मुद्द्याचं, जे शास्त्रज्ञांच्याकडून समजावून घेतलं, त्याचा उपयोग पहिल्यांदा माझ्या शेतीमध्ये केला. रिझल्ट आले की मग तेच शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली. 5 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. याच्यावरतीच ऊसाची शेती गेली 25-27 वर्ष मीही करतो आणि सगळ्यांना ती सुचवतो. पहिला मुद्दा आहे तो जमिनीची सुपीकता. याच्यावरती मी 1-2-4 मिनिटं आता बोलणार आहे. दुसरा मुद्दा आहे तो ऊस लागणीची योग्य पद्धत. कारण ऊसाच्या लागणीमध्ये आता अगदी 2.5 फुटाच्या सरीपासून 10-12 फुटाच्या सरीपर्यंत सरी काढली जाते. एक डोळ्याचं टिपरं 1 फुटापासून ते 3-3 फूट अंतराने लावलं जातं. नेमकं त्याच्या पाठीमागं शास्त्रज्ञांचं काय शास्त्र आहे त्याच्यावरती 4-5 मिनिटं मी बोलणार आहे. 3 नंबरचा मुद्दा आहे रासायनिक खताच्या मात्रा, कोणत्या, किती, केव्हा आणि कशा द्यायच्या. 4था मुद्दा आहे अत्यंत महत्त्वाचा, मगाशी देशमुख सरांनी सांगितलं, पाण्याचं व्यवस्थापन. नेमकं साहेब म्हणाले ते बरोबर आहे. ऊस पीक हे पाण्यासाठी बदनामच आहे, पण वास्तविक तशी परिस्थिती नाही आहे. किती पाणी ऊसाला लागतं आणि नेमकं किती पाणी दिलं, कसं दिलं तर उत्पादकता वाढते, याच्यावरती 1-2-4 मिनिटं मी जे समजून घेतले त्याच्यावर बोलणार आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे ते पीक संरक्षण. नेमकं ह्याच्यावरती आपलं फार मोठं दुर्लक्ष होतं, पीक संरक्षणावरती. पीक संरक्षण म्हणजे काय याच्यावरती 1-2-3 मिनिटं बोलणार आहे. पहिला मुद्दा आहे जमिनीची सुपीकता. मगाशी झालेल्या कुलकर्णी साहेब म्हणाले, दादा सगळं सांगतायत पण आम्हाला काही सहकार्य करत नाहीत. मी एक पथ्य पाळले सर, की कोणत्याही कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल न बोलता नेमकं त्याचं काम काय हे सांगणं अत्यंत महत्वाचं. त्यामध्ये आपोआपच आपल्या सगळ्यांची प्रोडक्ट येतातच आहे. मला कुठल्या तरी एका कंपनीचं नाव घेऊन सांगायच्या ऐवजी नेमकं त्याचं काम काय. मग भले समजा आज
दुर्गुडे साहेबांची ओळख आहे, त्यांचे प्रोडक्ट वापरून उद्या कुलकर्णी साहेबांचे वापरून किंवा परवानगी कुणाची असते, त्याच्यावरती माझा जोर आजपर्यंत आहे. मी एक तेवढं पथ्य साहेब आतापर्यंत पाळले. एकाही लेक्चरमध्ये 2800 पेक्षा जास्त लेक्चर झाले, कुठल्याही एका कंपनीचं नाव स्टेजवरती घेतलं नाही. खाली उतरल्यानंतर मग बरेच विचारतात काय करू दे, कुठलं वापरू दे, मग त्यांना ती 2-4 नावं सांगायची, यातलं तुला जे सोयीस्कर असेल ते वापरायला हरकत नाही. जमिनीची सुपीकता. महिपतरावजी जाधव सरांच्या पुढे बसलो, त्यांना सांगितलं एकरी 100 टन ऊस काढायचा, रासायनिक खताच्या मात्रा लिहून द्या. सर म्हणाले 5 मुद्दे सांगतो, त्यातला पहिला मुद्दा आहे तुम्ही वही आणल्या. मी वही घेऊन गेलो तर रासायनिक खत लिहून घ्या. तो मुद्दा त्यांनी समजावून सांगण्यासाठी त्यांनी वही घेतली आणि पहिल्या पानावर लिहिलं एकरी 100 टनासाठी. खाली लिहिलं मुद्दा क्रमांक 1 जमिनीची सुपीकता, आणि त्याच्या खाली एक भलं मोठं वाक्य लिहिलं एकरी 40 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत टाका. हे 1995 सालची गोष्ट आहे, आत्ताची नव्हे. त्यावेळेला ट्रॅक्टर ट्रॉली टननी बैल शेणखत मोजलं जायचं नाही, बैलगाडीने मोजलं जायचं. 16 आण्याची बैलगाडी, 14 आण्याची बैलगाडी, सगळे शेतकऱ्यांना ती माहिती आहे. ते नेमकं भुजबळ साहेबांनी यांना नेमकं ते माहिती असेल. मी म्हटलं सर जरा थांबा, ते लिहिलेलं वाक्य मी वाचलं. म्हटलं सर जरा थांबा, मी आल्यापासून गेली अर्धा तास तुम्हाला सांगतोय मला रासायनिक खतं लिहून द्या, तुम्ही हे काय भलतंच लिहिलंय. म्हटलं हे काय माझ्याकडे नाही, शेणखताची भानगड नको. त्याच्याऐवजी असं करा, तुम्ही जे काय लिहून द्याल 100 टनासाठी, त्याच्यात मी आणि 4 पोती पाहिजे तर आगावर रासायनिक खताची टाकतो, पण शेणखताची काय भानगड नको. सर म्हटले दादा असं नाही, शेणखत आपल्याला टाकायलाच पाहिजे. म्हटलं काय कारण, काय मिळते असं शेणखत टाकतो? कारण त्यावेळेला जे काही बळीराजा नावाचं मासिक अजूनही चालू आहे, त्यात एक चार्ट आलेला होता, रकाने होते असे, आणि त्यात लिहिलं होतं की या बाजूला शेणखत, पोल्ट्री खत, कंपोस्ट खत अशी ओळीने नावं होती, पेंडिंगची सगळी नावं होती, आणि पुढं 3 कॉलम होते, नत्र, स्फुरद आणि पालाश. प्रत्येक खतातून किती नत्र मिळतो, किती स्फुरद मिळतो आणि किती पालाश मिळतो हेच त्यात लिहिलेलं होतं. मी म्हटलं सर जर NPKच आपल्याला त्या शेणखतातनं मिळवायचं असेल तर सोपा मार्ग बाजारातनं रासायनिक खतातनं मिळवलेला बरा. मग सरांच्या लक्षात आले की मला ते नेमकं त्यातले काय माहिती नाही. सर म्हटले दादा NPK तुम्ही वाचले ते अगदी बरोबर आहे, पण तो चार्ट फक्त NPK साठीचा होता, पण महत्वाच्या गोष्टी त्यातल्या अजून वेगळ्या आहेत, मी जरा समजावून घ्या. सरांनी त्यावेळेला उदाहरणासहित मला समजावून सांगितलं, आणि ते समजल्यापासून खरं शेतीची आमची दिशा बदलली, आणि सहज 100 टनाच्या पुढे ते 168 टनापर्यंत पोहोचलो. सर म्हणाले तुम्ही जे मगापासून रासायनिक खत म्हणता, हे रासायनिक खत जमिनीमध्ये टाकलं, पाणी दिलं की ते संपूर्णपणे विरघळतं. विरघळल्यानंतर ते ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये ऊस पिकाला ते रासायनिक खत खाता येत नाही. जमिनीमध्ये त्याच्यावर विशिष्ट अशी प्रक्रिया होते. प्रक्रिया झाल्यानंतर ऊस पिकाला खाता येईल अशा स्वरूपात त्याचं रूपांतर होतं. मग ऊस पिकाला वापसा स्थिती योग्य असताना ती उचलून घेता येते, खाता येते, आणि मग पिकाची वाढ होते. मी मान हलवली अशा आडवी. म्हटलं सर हे सगळं डोक्याचे वर्ण चाललंय, इथं काही शिरत नाही. नाही म्हटलं एवढं तरी समजावून घ्या की टाकलेलं खत जरी पाण्यात विरघळलं तरी ऊसाला ते खाता येत नाही, म्हणून त्याला त्याचं स्थिर स्वरूप असं म्हणतात, फिक्स फॉर्म असं म्हणतात. जमिनी त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया होते, प्रक्रिया झाली की ऊस पिकाला ते खाता येईल असं स्वरूपात त्याचं रूपांतर होते, ते उपलब्ध होते, म्हणून त्याला त्याचं उपलब्ध स्वरूप किंवा अवेलेबल फॉर्म असं म्हणतात. मी म्हटलं सर तरी पण काय डोक्यात शिरत नाही. बरोबर, ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, एक फिक्स फॉर्म आणि एक अवेलेबल फॉर्म. काय ते सांगतो म्हटले. तुम्ही रानात गेलाय, सकाळी शेतीत काम केलं, सकाळ दुपारी 11-12 वाजत आले, तुम्हाला भूक लागली, तुम्ही घाईघाईनं घरी येता. त्यावेळेला आमचा वाडा होता मोठा, कापरे साहेब आमच्या वाड्यात राहून पण आले. तुम्ही वाड्यात आलाय, आत आलाय की दिसतंय की उजव्या बाजूला स्वयंपाकघर आहे, स्वयंपाकघरात बघितलं तुम्ही भूक लागल्यामुळे काय हालचाल, तिथं अजून काय हालचाल झाली नाही, स्वयंपाक तयार नाही. तुम्ही ज्या बाहेरच्या पडवीमध्ये आलाय तिथं समोर ज्वारीची गव्हाची पोती पडले, तांदळाचं पोतं पडलंय. तुम्ही खाण्यासाठी तांदूळ, गहू, ज्वारी घरी आणून ठेवता. म्हटलं हो सर. मला सांगा म्हटले, खाण्यासाठी आणलेला तांदूळ आहे, खाण्यासाठी आणलेली ज्वारी आहे, खाण्यासाठी आणलेले गहू आहे, भूक लागली तुम्हाला, स्वयंपाक तयार नाही, भूक लागले म्हणून ज्वारीच्या पोत्याचं तोंड उघडून मुठभर ज्वारी खाता का? नाही सर, नाही, असं कसं खाता येईल? बरोबर म्हटले, गहू तरी जरा खाता का? म्हटलं नाही सर,
बरं म्हटले बासमती तांदळाचं टिकं पडले त्यातलं तांदूळ तरी. म्हटलं सर असं खाता येईल कसं? नाही खाता येणार. आणि समजा चावून चावून जरी खाल्लं तर पोट बिघडेल ना. सर म्हटले अगदी बरोबर आहे. यालाच म्हणायचं खाण्याची गोष्ट असून ज्या स्वरूपामध्ये आपल्याला ती खाता येत नाही म्हणून त्याला स्थिर स्वरूप असं म्हणतात, त्याला त्याचं फिक्स फॉर्म म्हणतात. याच्यावरती घरी प्रक्रिया केली जाते. ज्वारीचं पीठ केलं जाते, पाणी घालून मळायचं, थापायची गरम तव्यावर, भाजली की ती भाकरी तयार होते. ती भाकरी आपल्याला खाता येते म्हणून त्याला त्याचं उपलब्ध स्वरूप असं म्हणतात. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं होय सर बरोबर आहे. असंच म्हटले जमिनीमध्ये टाकलेल्या खतांचं होतंय. टाकलेली खतं त्या पिकाच्या दृष्टीने ज्वारीसारखी, गव्हासारखी, तांदळासारखी असतात, त्याला ती खाता येत नाही. त्याच्यावरती कोणीतरी प्रक्रिया करावी लागते आणि ही प्रक्रिया झाली की ती भाकरीसारखी तयार होतात आणि मग ऊस पिकाला ती खाता येतात. मला तोपर्यंत मग उत्सुकता वाढली. म्हटलं सर घरी कोणीतरी प्रक्रिया करते, आई असेल, बहीण असेल, मंडळी असेल, एखादा आचारी असतो, स्वयंपाकी असतो, तो ते सगळं तयार करतो. जमिनीमध्ये असे काम कोण करतंय? सर म्हटलं आता तुमच्या जरा डोक्यात शिरायला लागले. अगदी बरोबर तुम्ही आलात. जमिनीमध्ये सुद्धा कुणीतरी स्वयंपाक करावा लागतो, आचार्य लागतो. दिलेली खतं ऊस पिकाला खाण्यायोग्य तयार करून द्यायचं काम त्या आचार्यांनी करायचं असतं. त्या आचार्याचं नाव म्हटले त्यांना जीवाणू किंवा बॅक्टेरिया असं म्हणतात. तोपर्यंत आमच्या कानावर जीवाणू बॅक्टेरिया माहितच नव्हतं. 1994-95 ला नवीन नवीन शेतकरी. म्हटलं जीवाणू म्हणजे काय सर? म्हणजे जीवाणू म्हणजे आचार्य. तुम्हाला दिलेलं धान्य खाण्यायोग्य करून द्यायचं काम करणारा जो आचारी घरी काम करतो तो जमिनीमधला आचारी म्हणजे जीवाणू. तुम्ही जे विविध प्रकारचे जीवाणू खतं देता ती खतं ते जीवाणू ऊस पिकाला खाता येईल असं करून देतात. युरियासाठी एक नायट्रोजन स्थिर करणारा जीवाणू वेगळा आहे, फॉस्फरससाठी तो सोल्युबल करून देणारा जीवाणू वेगळा, पोटॅशसाठी मोबिलाइज करणारा एक जीवाणू वेगळा. आता काय आणि झिंकसाठी आले आणि कुठल्या वेगवेगळ्या अन्न घटकासाठी आले. ह्या जीवाणूंचा समूह आपल्या जमिनीमध्ये असावा लागतो. तो संख्येने योग्य असावा लागतो आणि नुसता योग्य नव्हे तर तो कार्यक्षम असावा लागतो. तर दिलेली खतं ऊस पिकाला तो मोठ्या प्रमाणात तयार करून देईल. ऊसाचं वैशिष्ट्य काय? त्याला भरपूर खायला मिळालं की त्याचं वजन आपोआप वाढत जाते. रिकव्हरी वाढते, वजन वाढतंय. व्हरायटी आता तशा आले की ज्याचे रिकव्हरी पण वाढत असताना वजन पण वाढतंय. पण हे जीवाणू योग्य प्रमाणात आणि योग्य कार्यक्षम असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हटलं सर मग या शेणखताचा रोल काय? जीवाणू आहेत का आमच्या जमिनीत? ते म्हटले आहेत. वारंवार वापरलेल्या रासायनिक खतामुळे जीवाणूची कार्यक्षमता आणि संख्या थोडी कमी होते. यासाठी याच जमिनीतनं बाहेर काढलेले जीवाणू प्रयोगशाळेत वेगवेगळे केले जातात. त्यांना खायला प्यायला आमच्या भाषेमध्ये शेतकऱ्याच्या खायला प्यायला भरपूर घालून त्यांची संख्या वाढवली जाते. कार्यक्षम जीवाणू वाढवले जातात. बाटलीमध्ये भरून ते आपल्याला दिले जातात. वर्षातून असे 2 ते 3 वेळेला किमान या सर्व प्रकारचे जीवाणू जमिनीमध्ये सोडले पाहिजेत. म्हणजे मग त्यांची चांगल्या जीवाणूंची संख्या वाढेल. म्हटलं सोपं काम आहे. जीवाणू कुठं मिळतात सांगा, किती टाकायचे सांगा, तेवढे आणून टाकू. इकडे रासायनिक खतं टाकू आणि इकडे जीवाणू टाकू. कामच झालं. त्याला शेणखताची काय गरज आहे? सर म्हटले अगदी बरोबर आहे, तुमचं लॉजिक जरा चांगलंच दिसतंय. म्हटले जीवाणू टाकले की ते काम करायला लागतात, वाढीला लागतात, त्यांची संख्या वाढणे आणि ते कार्यक्षम होणे याच्यासाठी त्यांच्या स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःच्या पोषणासाठी त्यांना खायला काहीतरी लागतंय. ते जर त्यांना भरपूर मिळालं तर ते कार्यक्षम होतात आणि भरपूर काम करतात. म्हटलं मग ते पण सांगा सर, त्याला काय लागतं ते पण आणून टाकूया. किती किलो लागते? मला वाटलं किलोत लागत असेल, कारण जीवाणू लिटरनी टाकावं सांगितले होते. म्हणजे किती किलो काय मिळते सांगा, काय टाकायचं आहे? ते म्हणले दादा त्याला लागतंय ते सेंद्रिय कर्ब लागतंय. शास्त्र अजून काही वेगळं असेल, आता तुम्ही मंडळी ते सगळं सांगाल, पण सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्वाचा घटक त्याला लागतो. तुमच्या जमिनीमध्ये जेवढा सेंद्रिय कर्ब जास्त तेवढं जीवाणूंची कार्यक्षमता आणि संख्या अतिशय चांगली. दिलेली खतं मोठ्या प्रमाणात ऊसाला तयार करून मिळतील. ऊस पिकाचं उत्पादन वाढेल. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय कर्ब असणं अत्यंत आवश्यक. म्हटलं कुठून मिळतो सर? किती किलो टाकायचं? मला तोपर्यंत माहितच नव्हतं सेंद्रिय कर्ब कसा असतो आणि कुठून मिळतो. ते म्हटले दादा सेंद्रिय कर्ब बाजारात मिळत नाही. 95 सालची गोष्ट आहे. सेंद्रिय कर्ब मिळतो तो फक्त आणि फक्त सेंद्रिय खतातून मिळतो आणि त्यासाठी आपल्याला सेंद्रिय खतं टाकली पाहिजे. मी तुम्हाला म्हणजे 4-5 सेंद्रिय खताची नावं सांगणार आहे, ही टाकली पाहिजेत.
त्यातलं सर्वोत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणजे शेणखत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं एकरी 40 बैलगाड्या शेणखत टाका. मी डोक्याला हात लावला आणि सरांना एक नमस्कार केला. सर अर्धा तास माझा वेळ घालवला आणि शेवटी शेणखत टाकल्याशिवाय गत्यंतर नाही असं तुम्ही सांगितलंय. शेणखत टाकले की म्हटले त्यातनं सेंद्रिय कर्व तर मिळतोच आहे, पण अजून शेकडो कामं त्या सेंद्रिय खतामुळे जमिनीची चांगली होतात, जमिनीची जडणघडण सुधारते, बरेच कामं यादी सांगितली. त्यामुळे सेंद्रिय खत टाकणं गरजेचं, त्यातलं सर्वोत्कृष्ट म्हणजे शेणखत. मी हळूच म्हणालो सर तरी सुद्धा शेणखत माझ्याकडे नाही, मला त्याला पर्याय असेल तर सांगाल का? सांगतो म्हणाले. पर्याय पण सांगतो म्हटलं. मी सरांची आता वही मागून घेतली, माझी पान उघडलं आणि शेणखताला पर्याय असं लिहायला सुरुवात केली. सर म्हटले पर्याय नंबर 1 शेणखताला सर्वात उत्कृष्ट पर्याय. मी तेच वाक्य तसंच लिहिलं, शेणखताला सर्वात उत्कृष्ट पर्याय. सरांना म्हटलं सर कोणतं? सर म्हटले शेणखताला सर्वात उत्तम पर्याय शेणखतच. मान हलवली, मग उभा राहिलो आणि कोपऱ्यापासून सरांना हात जोडले, कारण 2 वर्ष सरांची चांगली ओळख झाली होती. सर माझ्या लक्षात आले, म्हटलं शेणखताला पर्याय नाही. जातो म्हटलं परत, आता काय मिळेल ते शेणखत गोळा करतो आणि मग परत येतो. मग पुढचं सगळं रामायण आता ऐकतो. अजून 4 मुद्दे ऐकायचे होते. सर म्हटले बसा, लगेच नाव घेतल्यावर उठू नका शेणखताचं. शेणखत टाकणं अत्यंत महत्वाचं आहे, पण शेणखत नसेल तर बाकीचे पर्याय सांगतो. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. 1 एकरामध्ये गांडूळ खत 3 ते 4 टन टाका, बऱ्यापैकी ते काम करते. जे आता काय वरखेडे साहेब करतातच आहे. गांडूळ खताचा चांगला उपयोग होऊ शकतो. किंवा 1 एकरामध्ये 1.5 ते 2 टन पोल्ट्री खताचा वापर करा, ते सुद्धा बऱ्यापैकी काम करतं. किंवा 1 एकरामध्ये 500 ते 700 किलो 800 किलो पर्यंत अखाद्य पेंडींचा वापर करा. कॉन्सन्ट्रेटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतात, असं तिने हा शब्द वापरला, की जेणेकरून जमीन सुधारायला, सेंद्रिय कर्व वाढायला त्याची मदत होते. करंजी पेंड, एरंडी पेंड, लिंबोळी पेंड यांचा वापर करा. पण आता ऊसवाल्यांना ते शक्य नाही. त्या पेंडीची सगळ्यात स्वस्त लिंबोळी पेंड त्याचीच किंमत 20 आणि 25,000 रुपये आहे. ते तरी वापर करा. किंवा अजून एक सांगितलं त्यांनी, बकरी बसवणे किंवा लेंडींचा वापर करणे, ते सगळ्यात उत्तम. योग्य संख्येने योग्य दिवसासाठी जर आपण बकरी रानामध्ये बसवले तर त्याच्या लेंड्या तिथंच पडतात आणि महत्वाचं म्हणजे त्याचं मूत्र देखील तिथे पडतं. हे सगळं मातीमध्ये एकदा मिसळलं तर जमीन साधारणतः 2 ते 3 वर्ष सुपीक राहते, असं त्यावेळेला सांगितलं. पण आता बकरी बसवायला आम्हाला वेळ नाही, बकरी उपलब्ध झाली तरी वेळ नाही. खोडवं कधी जाईल आणि तिथं नांगरून लगेच परत कधी उसाचं टिपरं लाव, अशी आमची गत झाली आहे. त्यामुळं बकरी बसवणे आता शक्य होत नाही, पण बकरी बसवणे हा एक चांगला पर्याय. अजून एक पर्याय शेवटचं त्यांनी सांगितलं, ते म्हणजे हिरवळीचं खत करा, शास्त्रोक्त पद्धतीने करा. 1 एकरामध्ये 15-16 किलो पासून 25 किलो पर्यंत हिरवळीचं बियाणं टाकायचं. टाका, टोका, पेरा, जी काही पद्धत असेल ती. त्याच्यासोबत 1 पोतं DAP द्यायचं आहे. कृषी विद्यापीठाकडून सुगी नावाचं त्रैमासिक निघतं. जानेवारी 1995च्या त्रैमासिकामध्ये हा प्रयोग आला. 1 पोतं DAP बियाणाबरोबर सुरुवातीला टाकायचं. आताची किंमत 1350 रुपये ज्यादा. 25 ते 30 दिवसांनी 1 पोतं युरिया टाकायचं. 50 किलोची 300 रुपये आताची किंमत. साधारण 1700-1800 रुपये ज्यादा खर्च करायचे. नेहमी ताक द्यायच्या ज्या उंचीला येतो त्याच्या 2-2.5 पटीने वाढतो. माझ्याकडे नेहमी ताक द्यायच्या हा 12 फूट, 14 फूट, 15-15 फुटापर्यंत वाढतो. असा वाढलेला ताक द्यायच्या जमिनीमध्ये गाडून तो कुजवून घेतला की एकरी 50 ते 60 बैलगाड्या शेणखत घातल्यानंतर जो फायदा होतो तो त्या हिरवळीच्या खतामुळे होता, असं सांगितलं. तेव्हापासून आज तागायत ज्या वर्षी लागण असेल त्याच्या अगोदर एकदा हिरवळीचं खत होतं आणि मग बाकीची खतं पण टाकली जातात. शेवटचा एकच पर्याय सांगितला, तो म्हणजे पूर्वी आम्हाला आमचा कारखाना आम्हाला प्रेसमड मोफत द्यायचा. नंतर 50 रुपये टनाची किंमत केली. तर ती प्रेसमड आम्ही गरम आणायचो, ट्रॅक्टर घेऊन जायचं, तिथं लावायचे, जिथं पडतंय तिथनं भरून घ्यायचं, 2-3 टन आणून 1 एकरामध्ये वापरायचो. सर म्हटले दादा तुम्ही वापरता हे योग्य आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने वापरता असं वापरू नका. ही प्रेसमड आणा, आपल्या जमिनीमध्ये एका ठिकाणी त्याचा ढीग करा. ढीग करताना त्याची खालची रुंदी 6 फुटापेक्षा जास्त नको, तिरका असं वर येऊ द्या. उंचीला 4 फुटा 5 फुटाचं होऊ द्या. लांबीला किती असलं तरी चालेल. पहिल्या महिन्यात त्याला पाणी मारून गार करा. दुसऱ्या महिन्यात कंपोस्ट करणारे जीवाणू त्याच्यामध्ये सोडून द्या. शक्य झालं तर 1दा-2दा ते हलवा.
पुढे 2-3 महिन्यामध्ये 3-3.5 महिन्यामध्ये त्याचं उत्कृष्ट असं कंपोस्ट तयार होतंय. ते कंपोस्ट 5 ते 10 टन वापरा असं 95 साली सरांनी सांगितलं. तेव्हापासून आज तागायत आम्ही कंपोस्ट वापरतो. गेली 23 वर्ष पूर्ण झाली. राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचं कंपोस्ट आम्हाला मिळतं. सुरुवात केली ती 5 टन प्रति एकर वापरायला, मग 10 टनावरती आलो. आमचं टार्गेट जसं वाढत जाईल तसं सेंद्रिय खत म्हणून कंपोस्ट खताचाच वापर वाढत गेला. गेल्या वर्षी एकरी 20 ते 25 टन एवढं कंपोस्ट खत एका एकरामध्ये वापरलंय. टार्गेट पण मोठं आहे, पण चांगल्यापैकी फायदा होतो. शेणखत आज तागायत एकदाही वापरलं नाही. हे खरं सांगायला नको, पण वापरलंच नाही मी. शेणखत नाही, कंपोस्ट खत आणि हिरवळीचं खत. एकदा हिरवळीचं खत त्याच्याबरोबर कंपोस्ट खत 20 ते 25 टन घातलं जातं आणि मशागत योग्य करून लागण केली जाते. अशा पद्धतीने जमिनीची सुपीकता पहिल्यांदा चांगली केली जाते. किमान 2 ते 3 वेळेला जीवाणूंचा वापर केला जातो आणि मग लागणीची पद्धत कशी याच्याकडे वळतो. किती वेळ बोलायचं? पाऊण वाजलाय. तुम्हाला काय लिमिट नाही? नाही, लिमिट नसायचं हे नाही. 2 नंबरचा मुद्दा थोडासा विस्तृत असतो, बाकीचे मुद्दे 2-2 मिनिटांमध्ये सांगतात. ऊस लागणीची योग्य पद्धत याच्यावरती सरांनी समजावून सांगितलं. त्यांनी वही परत माझ्या हातातनं मागून घेतली, त्याच्यावरती वरती लिहिला मुद्दा क्रमांक 2 ऊस लागणीची योग्य पद्धत. त्याच्या खाली अजून एक भलं मोठं वाक्य लिहिलं. ते वाक्य असं होतं, नैसर्गिकरित्या म्हणजे तुमच्या आमच्या हातात नाही, निसर्गावर अवलंबून आहे. नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या, पक्व ऊस याचा अर्थ जो आता तयार झालाय कारखाना तोडून घेऊन जातो आणि गाळपाला वापरतो, किंवा गाळपायोग्य ऊसाची संख्या किंवा मिलेबल केन पण असंही म्हटलं जातं, हे 35,000 ते 45,000 असते. सरासरी 40,000 असते. याचा अर्थ सरांनी सांगितला, तुम्ही कितीही लहान मोठ्या सऱ्या काढल्या, कितीही दाट कमी दाट लागण केली, कितीही फुटवे जास्त घेतले, तरी सरते शेवटी ज्या वेळेला कारखान्याला ऊस तुटून जातो त्यावेळेला जगणाऱ्या तयार होणाऱ्या ऊसांची संख्या ही सरासरी 40,000 असते. त्याच्यापेक्षा जास्त ऊस एका एकरात जगत नाही. मी म्हटलं सर 40,000 असतात की नाही? हो म्हटले, 40,000पेक्षा जास्त ऊस राहत नाही. म्हटलं सर एक काम करा, या 40,000 ऊसाचं प्रत्येकी वजन 2.5 किलो जर झालं तर 40,000 गुणिले 2.5 किलो म्हणजे 100 टन ऊस होईल. ती एक ऊस 2.5 किलो करायला त्याला खायला काय घालू ते सांगा. मी मगापासून तो प्रश्न विचारतोय की रासायनिक खतं काय टाकू, तुम्ही दुसरं सगळं सांगायला लागलाय. दादा म्हटले अगदी बरोबर आहे, पण हे समजावून घ्या. हे जर मुद्दा तुम्हाला समजला तर प्रत्येक ऊसाचं वजन सरासरीने 2.5 किलो कसं होईल याचं ते तुम्हाला समजेल. मग त्यांनी तो मुद्दा समजावून सांगायचा प्रयत्न केला. एका एकरामध्ये जी आपण लागण करतो त्या लागणीच्या पूर्वीचा, आताचा नाही, पूर्वीचा, त्याच्यामध्ये एकरी किमान 1 लाखापासून 2-2.5 लाख फुटवे आम्ही घ्यायचो आणि त्यातली शेवटी जगायची फक्त 40,000 किंवा कमीच त्याच्यापेक्षा. सर असं म्हणाल्यावर मी म्हटलं सर असं कसं असेल? तुम्ही म्हणता 40,000 ऊस जगणार आहे तर 40,000 गृहीत धरू, आम्ही आणखीन 20,000 जास्त घेतो. कारण ऊस लावला की 1.5 महिन्यांनी खोडकीड येते, काही ठिकाणी कांडीकीड येते. नंतर ऊसाची मोठी बांधणी करताना अवजार चालवताना काही ऊस चांगले मोडतात, काही इतर रोगराईने ऊस खराब होतात. अशासाठी आम्ही जास्तीत जास्त 20,000 सरप्लस घेतो, जे 40,000 अधिक 20,000 असं 60,000 फुटवे असतात. नाही म्हटले, तुम्ही ज्या पद्धतीने लागण करता त्याचा विचार करता तुम्ही 1.5-2 लाखापेक्षा जास्त फुटवे घेता. म्हटलं कसं काय सांगा सर, कारण मला आश्चर्य वाटत होतं. सर म्हटले एक सोपं गणित करूया आपण, वहीमध्ये गणित करा. म्हटले सरीची रुंदी किती आहे तुमची? त्यावेळेला आमची सरीची रुंदी होती 2.5 फुटाची. सरांना दाबून खोटं सांगितलं, कारण प्रगतशील शेतकरी म्हणून गेलो होतो त्यांच्या पुढे. म्हटलं सर आम्ही प्रगतशील शेतकरी आहेत, 3 फुटाची सरी असते. बरं म्हटले, लिहा वही 3 फुटाची सरी. मला सांगा म्हटले, एका एकरामध्ये 3 फुटांनी ज्या वेळेला आपण सऱ्या काढतो त्यावेळेला एकूण सरीची लांबी किती भरेल? म्हटलं असं कसं सांगता येईल सर? सऱ्या काढून झाले की रानात गेलं पाहिजे, टेपनी ते मोजायच्या टेपनी प्रत्येक सरीचं अंतर मोजून वहीमध्ये लिहून काढून बेरीज केल्यावर कळेल. उत्तर बरोबर आहे म्हटले, पण तसं करायची गरज नाही, तर बसून आपल्याला उत्तर काढता येईल. म्हटलं कसं काय? लिहा म्हटले वही, एका एकराचं क्षेत्रफळ लिहा
तेवढं पाठ होतं. 43,560 चौरस फूट लिहिलं. आता म्हटले किती फुटाची सरी काढायची, त्यांनी त्याला भागा. येणारं उत्तर म्हणजे सरीची एकूण लांबी. 3 फुटांनी भागल्यावर उत्तर आलं 14,520 रनिंग फूट. जसं 14,520 रनिंग फूट आलंय. तोंडी हिशोबाला म्हटले 15,000 फूट धरा. मी लिहिलं वय 15,000 फुटाची सरी. पुढचा प्रश्न विचारला, किती डोळ्याचे टिपर करताना कशी लागण करतात? लगेच खोटं दावून सांगितलं. म्हटलं सर 3 डोळ्याचं टिपर करतो आणि टक्करच लागण करतो. करत होतो अशी 2-2 टिपरे एकत्र करून. 3 टनापेक्षा खाली बियाणंच कधी वापरत नव्हतं. किमान 3 टन, 3.5 टन. एखादा शेतकरी स्वतःची शेती करता, ट्रॅक्टर वगैरे गडी चांगले, तो संध्याकाळी गप्पा मारत बसला की सांगणार, दादा या वर्षी 4 टन बियाणं संपलं, 40 टन नक्की ॲव्हरेज मिळणार. म्हणजे आमची अपेक्षा पण तेवढीच होती. मित्र हो, आता एकरी 100 टन, 125 टन, 150 टन किंवा 200 टनाचे जे सातत्याने प्रयोग चालले, याला बियाणं आता किती लागतंय? 3 टन आणि 4 टनाच्या हिशोबाने आता लागतंय फक्त 400 किलो 500 किलो जे सांगितलं त्याने, एवढंच बियाणं लागतंय. बापरे. बियाणं जास्त अजिबात लागत नाही. 2-2.5-3 टनाचं बियाणाची बचत होते. तो बचत वगैरे सगळं राहू द्या, उत्पादन वाढीच्या महत्वाच्या सूत्रामध्ये हे कारण आहे. सर म्हणाले 3 डोळ्याचं टिपरांनी टक्कर लावता. म्हटलं हो सर. खोटं सांगितलं. हसले सर. मला सांगा म्हटले 3 डोळ्याची टिपऱ्याची लांबी किती? म्हटलं सर सरासरी 8-10 असते, 1 फुटाचा असेल. 1 फुटच धरूया म्हटले. 3 डोळ्याचे 1 टिपरं 1 फुटाचं आहे. टक्कर लावलं म्हणजे फुटाला 1 टिपरं बसणार. आपल्या सऱ्या किती आहेत लांबीच्या? 15,000 रनिंग फुटाची सरी आहे. फुटाला 1 टिपरं लावलं म्हणजे एकूण टिपरे किती लावता तुम्ही? मी म्हटलं 15,000. वहीत लिहा म्हटले 15,000. एका टिपरीला डोळे किती? सर 3. मग 15,000 टिपरीला एकूण डोळे किती आपण लावतो? 15 त्रिक 45,000 डोळे लावतात. ते पण लिहा म्हटले वहीत. लिहिलं 45,000. मला म्हणजे आता सांगा, हे 45,000 डोळे एकरी लावलेत, हे उगवतात का हो सगळे? हा म्हटलं 100% उगवतात. आम्ही 2-2 टिपरी एकत्र करून लावत होतो, त्यामुळे त्यातले मेले किती जगले किती कधीच कळालं नाही. सर म्हटले असं नसतंय. आळसाली लागण म्हणजे जून जुलैमध्ये जी लागण केली जाते, जून जुलै ऑगस्टमध्ये, याच्यामध्ये 80 ते 85% उगवण होते, फार तर 90%. पूर्व हंगामी जे लागण असते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, याच्यामध्ये 75 ते 80% उगवण होते. आणि सुरू लागण जी असते जानेवारी फेब्रुवारीची, याच्या लागणीमध्ये साधारणतः 65% पासून 75% पर्यंत उगवण होते. आम्हाला माहितच नव्हतं. मी म्हटलं सर आम्ही एवढे डोळे लावलेत, आता सांगा 45,000 मी डोळे लावले, तुम्ही सांगा आता किती उगवणार? म्हटले लागण केव्हाची? म्हटलं आळसाली. मग म्हटले त्यातले 5,000 डोळे तरी किमान उगवणार नाही. माझ्या तर डोक्यात काही नव्हतं. 45,000 वजा 5,000 केले. म्हटलं सर 40,000 डोळे राहिले. सर म्हटले आता हे उगवलेत असं समजा. मला पण बरं वाटलं, 40,000 डोळे उगवले. तिथून पुढे खरं महत्वाचं सूत्र सुरू झालं. मला सांगा म्हटले 40,000 डोळे उगवलेत, तुमच्या जमिनीमध्ये उगवलेल्या प्रत्येक डोळ्याला किती किती फुटवे येतात? मी म्हटलं 4-5-6 येतात, काही ठिकाणी 10-12 दिसतात, एखाद्या ह्याच्या शेतकऱ्याच्या ठिकाणी 20-20 फुटवे पण आले. बरं म्हटलं सरासरी किती असतात? 8 ते 10 फुटवे तरी असतात, बरोबर आहे ना? ते म्हणजे असं करा म्हटले 5 फुटवे गृहीत धरा. पहिला आलेला मातृकोंब ज्याला जेठा म्हणतात किंवा मातृकोंब म्हणतात, मदरशूट, आणि त्याला 5 फुटवे, अशी एकूण 6 झाले. 40,000 उगवले गुणिले 6 किती फुटवे झाले? 2,40,000 झाले. यातले शेवटपर्यंत जगणारे किती आहेत नैसर्गिकरित्या? 40,000. 2,40,000 जगणारे 40,000 वजा केले, राहिले 2 लाख. सरांनी प्रश्न विचारला, या राहिलेल्या 2 लाख फुटव्यांचं तुम्ही काय करता? काय उत्तर देता येणार? कारण माहितच नव्हतं आम्ही काय करतो ते. लागण केली की दाट फुटला पाहिजे, भरपूर फुटवे आले पाहिजे, तेच डोक्यात. सर म्हटलं काय माहित नाही. बरोबर आहे म्हटलं, तुम्हाला माहित नाही पण मी सांगतो. 2,40,000 पैकी शेवटपर्यंत जगणारे 40,000 आणि उरलेले 2 लाख तुम्ही जमिनीमध्ये टाकलेल्यांना, जीवाणूंनी कष्ट करून, अहोरात्र कष्ट करून तयार करून ठेवलेल्यांना दोघंही समान पद्धतीने खातात, समान वाढत 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 जातात. 4-5-6 महिन्यापर्यंत सगळे ऊस वाढतात. खूप दाट ऊस उगवला की आम्हाला पण बरं वाटतंय. जाता येते शेतकऱ्याला म्हणतं की दादाचा ऊस काय 1 नंबर उगवलाय, फार लक्ष आहे दादाचं.
त्या शेतकऱ्यासाठी घाबरून दाट लागण करत होतो आम्ही. आणि 6-7-8 महिन्यानंतर मग सुरुवात होते. अत्यंत महत्वाची गोष्ट घडते, गर्दी होते. इतकी गर्दी होते 3 फुटाची सरी. तोपर्यंत उसाला पेरं यायला तयार होतात, कांड्या तयार होतात, नोट्स तयार होतात. एक पेराला एक पान तयार झालेलं असतं. पानाची लांबी 4 फूट, 4.5 फूट, 5 फुटाची असते. 3 फुटाची सरी आहे. या ओळीतल्या उसाचं पान इकडच्या ओळीला जाऊन टेकतं आणि इकडच्या ओळीतलं पान इकडे येऊन टेकतं, कारण 3च फुटाची सरी आहे. पान मात्र 4-5 फुटाचं आहे. ही पानं सगळी एकमेकावरती येतात. मी सरांना म्हटलं आले तर येऊ देत की सर, त्याला खायला काय घालू तेवढं सांगा, रासायनिक खतं किती घालू सांगा, सगळे उचगू देत ना. सर म्हटले तुम्हाला शास्त्र त्यातलं माहित नाही, ते सांगतो. तुम्ही टाकलेलं रासायनिक खत, जीवाणूंनी कष्ट करून तयार करून ठेवलेलं रासायनिक खत, हे मुळाद्वारे वापसा स्थिती असताना खत उचलून घेतलं जातं. त्या खोडामध्ये खत येतं. खोडात आल्यानंतर त्याच्यावरती ऊसाची वाढ होत नाही. खोडात आलेलं खत विभागून प्रत्येक हिरव्या पानामध्ये पाठवलं जातं. ही आपोआप नैसर्गिक क्रिया आहे. हिरव्या पानात हे खत आलं म्हणजे त्याच्यावर ऊसाची वाढ होते का, तर नाही म्हटले. त्या हिरव्या पानात खत आल्यानंतर अन्नद्रव्य म्हणून आपण त्याला, हवेतनं त्याच्यामध्ये CO2 मिसळला जातो, कार्बन डायऑक्साईड वायू मिसळला जातो, पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन त्यात मिसळला जातो. हे सगळं नैसर्गिक आपोआप चालू असतं. या सगळ्यांचं मिश्रण ते हिरव्या पानात तयार होतं. त्याच्यावरती तरी ऊसाची वाढ होते का, तर नाही म्हटले. त्या मिश्रणावर, त्या पानावरती ज्या वेळेला सूर्यप्रकाश पडतो त्यावेळेला प्रकाश संश्लेषण क्रिया होतोय, फोटोसिंथेसिस होते. मग त्याचं पुढचं अन्न तयार होतं. त्यावेळेला त्याने शब्द वापरला ग्लुकोज होते असं समजा. आपण जसं अन्न खाल्ल्यानंतर पचन होऊन आपल्याला जशी एनर्जी मिळते तशी तिथली एनर्जी तयार होते. ते तयार झालेलं अन्न, फायनल प्रोडक्ट, पानातनं पाठीमागे येतं आणि शेंड्यापासून खाली मुळ्यांपर्यंत ते पुरवलं जातंय. त्याच्यावरती ऊसाची वाढ होते. यात सगळ्यात महत्वाचं काय, आपण खतं कितीही घालू, योग्य वापसा स्थिती आणल्यावर त्यांनी ऊसाने खत कितीही खाऊ द्या, पानामध्ये किती खत जाईल, CO2 किती घेईल, सगळं होईल. पण जोपर्यंत त्या पानाला सूर्यप्रकाश मिळत नाही तोपर्यंत प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. जर ही पानं सगळी अशी एकमेकावरती असतील तर वरच्या पानांना चांगला सूर्यप्रकाश मिळेल, खाली 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 असणाऱ्या पानांना सूर्यप्रकाशची तीव्रता कमी कमी होत जाईल. ती कशात तरी मोजतात, फूट कॅन्डल किंवा कशात मोजलं जातं. तिची प्रकाश त्याला कमी कमी मिळेल तिथं कमी अन्न त्याच्यामध्ये तयार होतं. ज्या ऊसाच्या पानांना सूर्यप्रकाश कमी मिळाला तिथं अन्न कमी तयार होईल, त्याची वाढ पण सावकाश होईल. आणि ज्याला भरपूर मिळालंय त्याची वाढ अजून जोमाने होईल, त्याची अजून सावली ह्या लहान ऊसावरती पडत राहील. 6-7-8 महिन्यानंतर एक वेळ अशी येते जे लहान ऊस आहेत त्याच्यावर एवढी सावली होते, केवळ सूर्यप्रकाश मिळाला नाही, प्रकाश संश्लेषण क्रिया घडली नाही, म्हणून तो उपाशी राहतो आणि हळूहळू मरून जातो. मरणाऱ्यांची संख्या किती, 2 लाख. जगणारे 40,000, मरणारे 2 लाख आहेत. त्यांचं जर प्रमाण काढलं, 40,000 जर 1 पट असतील तर हे मरणारे 2 लाख त्याच्या 5 पट आहेत. हे मरणारे आपोआप मरतात. सर म्हटले त्यासाठी वेगळं काही कष्ट करायला लागत नाही. म्हटलं सर मग ते मरतात ते मरू देत ना, त्याचं रडगाणं कशाला सांगतात. ते जगणाऱ्याला खायला काय घालू ते सांगा. गेली 1 तास माझा वेळ घेतला तुम्ही आणि त्यात अजून रासायनिक खतं काय टाकायची सांगितले नाही. ते म्हटले दादा जे मरणारे आहेत ना त्यांचं रडगाणं जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत जगणाऱ्याचं वजन 2.5 किलो होणार नाही. मी म्हटलं कसं काय, सोपं गणित आहे. म्हटले तुम्ही जेवढी काही खतं टाकली, जेवढी जीवाणूंनी ती तयार करून दिली, त्याच्यापैकी जगणाऱ्याला 1 पटीनेच अन्न खायला मिळालं, कारण ती 1 पट आहे. आणि दिलेल्या अन्नापैकी 5 पट अन्न त्या खाऊन मरणाऱ्यांनी खाल्लं आणि ती शेवटी मरून गेले. त्यांना खाऊन मरणारे फुटवे असं म्हणतात. जगणारे 1 पट आणि खाऊन मरणारे 5 पट आहेत म्हटले. जगणारे 40,000 आणि खाऊन मरणारे 2 लाख आहेत. तुम्ही जेवढं काही खत टाकाल त्यातलं जगणाऱ्याला थोडंच खायला मिळतंय आणि खाऊन मरणारे सगळ्यात जास्त खातात, म्हणून आपल्या ऊसाचं उत्पादन वाढत नाही. मुख्य कारण ते आहे. म्हटलं मग काय केलं पाहिजे सर, काही केलं नाही पाहिजे. खाऊन मरणारे जे 2 लाख आहे त्याची संख्या कमी करा, ती 20,000 पर्यंत खाली आणा. राहिलेले 1,80,000 जे खत शिल्लक राहील
जगणाऱ्याला खायला मिळेल, आपोआप ऊसाचं उत्पादन 100 टन काय त्याच्यापेक्षा जास्त निघेल. उत्पादन वाढायचं असेल तर रासायनिक खताची मात्रा वाढवायची अजिबात गरज नाही. गरज कशाची आहे तर खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या मर्यादित ठेवा, आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. मी म्हटलं जरा समजावून सांगा अजून. मला म्हटलं समजा तुम्ही एक 12 पोती रासायनिक खत जमिनीमध्ये टाकले, एका पोत्याचं वजन 50 किलो, 12 पोत्याचं वजन 600 किलो झालं. 600 किलो खत टाकल्याने जीवाणूने अहोरात्र काम करून 600 किलो तयार करून ठेवलं. असं घडत नाही, शास्त्र अजून खूप वेगळं आहे, ते सांगू शकतील कुलकर्णी साहेब. पण समजा 600 किलो अन्न तयार आहे, जगणाऱ्यांना किती मिळेल आणि खाऊन मरणाऱ्यांना किती मिळेल? त्या 600 किलो पैकी जगणाऱ्यांना फक्त 100 किलो मिळेल आणि 5 पटीने खाऊन मरणार आहे त्यांना 500 किलो अन्न मिळेल. ते 500 किलो अन्न खाऊन ते मरून जातील. 600 किलो पैकी 500 किलो अन्न आपलं वाया गेलं, जगणाऱ्यांना फक्त 100 किलो मिळालंय. म्हणून आपलं उत्पादन 30 टन 35 टन 40 टन याच्या पुढे जात नाही. उत्पादन जर वाढवायचं असेल तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट काय करायची आहे तर खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या मर्यादित करायची आणि लागलेला ऊस प्रत्येक पानावरती सूर्यप्रकाश कसा पडेल अशी व्यवस्था केली तर आहे जगणाऱ्या त्या ऊसाचं वजन आपोआप वाढेल, कमी खतामध्ये वाढेल आणि उत्पादकता आपल्याला 100 टनाच्या पुढे मिळेल. याच्यासाठी मग प्रत्येक पान हिरवं पान सूर्यप्रकाशात आलं पाहिजे. याच्यासाठी काय करायला पाहिजे मग ही जी 3 फुटाची सरी आहे ही सगळी पानं एकमेकावरती आहेत. सरीची रुंदी जर किमान 4.5 फुटाची केली तर ही पानं आपोआप बाहेर येतील. आणि आता नवीन व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे, पूर्वी 740 जी व्हरायटी होती त्याची पानं सरळ येऊन निम्म्यातनं अशी खाली पडायची, ड्रुपिंग का काय म्हणतात त्याला. पण आताची जी नवीन ऊस व्हरायटी आहे तिची सगळी पानं अशी तिरकी वर जातात आणि शेंड्याला थोडीशी वागतात. त्यामुळे किमान 4.5 फुटाची जर आपण सरी काढली तर प्रत्येक ऊसाचं पान असं तिरकं वर गेलं की सगळ्या ऊसाच्या पानांना सूर्यप्रकाश मिळतो. जेवढा सूर्यप्रकाश मिळेल तेवढं प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन अन्न प्रत्येकाला जास्त तयार करता येतं आणि आपोआप उत्पादन वाढतंय. उत्पादन वाढवायचं असेल तर रासायनिक खताच्या मात्रा न वाढवता सरीची रुंदी वाढवणे, फुटव्यांची संख्या मर्यादित ठेवणे हे अत्यंत आवश्यक. एका एकरामध्ये साधारणतः 60,000 फुटवे असावेत. त्यातले 20,000 फुटवे वेगवेगळ्या कारणांनी मरतील. उदाहरणार्थ ऊस लावला की 1.5 महिन्यांनी खोडकीड हमखास येते, कितीही प्रयत्न केला तरी येते. त्या खोडकिडीमध्ये काही ऊस मरतात. नंतर 6-7 महिन्यांनी कांडी किड येते, तिथं काही ऊस बाद होतात. ऊसाची मोठी भरणी किंवा बांधणी करताना अर्धिंग ज्याला आपण म्हणतो त्यावेळेला त्या अवजाराच्या माध्यमातून काही ऊस चांगले चांगले मोडतात. अजून इतर काही रोगराई आली तर त्यातनं काही थोडेफार मरतात. यासाठी सरप्लस 20,000 फुटवे पाहिजे आणि जगणारी शेवटपर्यंत 40,000. असं जर सूत्र जमलं तरच आपण सहजासहजी 100 टनाच्या पुढे जाऊ. त्याला रासायनिक खताच्या मात्रा वाढवायची गरज नाही. शास्त्रज्ञांनी फार छानपैकी सूत्र तयार करून ठेवले. अपेक्षित ऊस उत्पादनाचे सूत्र प्रत्येक पिकाचं असं केलं, टार्गेटेड यील्ड म्हणतात त्याला. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये खूप चांगलं काम झालंय. आडसाली लागणीसाठीचं सूत्र वेगळं आहे, पूर्व हंगामी लागणीसाठीचं वेगळं आहे, सुरू आणि खोडव्या लागणीसाठीचं एक सूत्र वेगळं आहे. या सूत्रामध्ये माती परीक्षण करून त्यातल्या व्हॅल्यूज जर त्या सूत्रामध्ये भरल्या आणि आपल्याला किती टार्गेट ठेवायचं ते जर त्याच्यामध्ये भरलं तर येणारं उत्तर म्हणजे तेवढ्या टार्गेटसाठी किती नत्र, स्फुरद आणि पालाश हे आपल्याला ठरवता येते. आणि त्या दृष्टीने जर आपण त्याला व्यवस्थित पुरवठा केला तर सहजगत्या आपल्याला टार्गेट गाठता येते. त्याच्यामध्ये NPK एवढाच विचार त्या काळामध्ये केलेला होता. देशमुख साहेब मला द्या. बापरे सर, नमस्ते. नमस्ते नमस्ते. छान सांगितले 2 मुद्दे, फार महत्वाचे आहेत. आणि आता आपल्याला 200 टनापर्यंत जायचंय. हो सर, आपण सगळे 168 टनापर्यंत गेलो. तुम्हाला सदिच्छा. थँक्यू. ओके सर, थँक्यू. आता फक्त NPKचा विचार याच्यामध्ये झाला. एक तर टार्गेटेड यील्ड म्हणून त्याच्यातून आपल्याला इक्वेशन NPKची व्हॅल्यू निघते. शिवाय काही तज्ञांनी प्रति टन किती नत्र, स्फुरद, पालाश दिला पाहिजे याचं पण सूत्र काही आहे. त्यानुसार आम्ही 100 टनाच्या पुढे जाताना त्या सूत्राचा उपयोग करून नत्र, स्फुरद आणि
पालाची व्हॅल्यू आम्ही ठरवली आणि त्यानुसार त्याला सप्लाय केला. पण ह्या 3च गोष्टींनी भागत नाही हे डॉक्टर महिपतरावजी जाधव सरांनी पक्क आम्हाला बिंबवलं. सगळ्या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या, त्या म्हणजे सेकंडरी न्यूट्रिएंट आणि मायक्रो न्यूट्रिएंट अत्यंत महत्वाचं. आम्हाला तोपर्यंत मायक्रो न्यूट्रिएंटची किंमत फारशी नव्हती किंवा भरपूर शेणखत वापरल्यामुळे कदाचित त्याला लागणारं हे मायक्रो न्यूट्रिएंट जे आहे ते त्याला पुरवठा होत असावा किंवा पुरेसे होत असावे. पण टार्गेट जसं आमचं वाढत निघालं तसं या खतं देणं अत्यंत आवश्यक झालं. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 7 एकूण घटक आहेत. फेरस, झिंक, कॉपर, मॅंगनीज, बोरॉन, मोलब्डेनम आणि निकेल नंतर आला 8वा, आता क्लोराईड एक आलं त्याच्यामध्ये. असे 7 गोष्टी आहेत. अल्प प्रमाणात लागतात पण ते लागतच हे अत्यंत महत्वाचं. अल्प प्रमाणात म्हणजे किती अल्प? उदाहरणार्थ बोरॉन, त्या 7 घटकापैकी बोरॉन नावाचा प्रकार आहे. बोरॉन जे आता मार्केटला मिळते त्यात 20% बोरॉन असते. एकूण ऊसाच्या आयुष्यामध्ये 3 किलो बोरॉन द्यायचं. 3 किलो याचा अर्थ 20%नी काढलं तर 600 ग्रॅम बोरॉन त्या एका एकराला लागतो. आता 1 एकराचं क्षेत्रफळ बघा, 6 इंचाचं धरलं तर त्याचं घनफळ किती होईल? त्यात 600 ग्रॅम फक्त बोरॉन द्यायचं आहे. पण हे देणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यापेक्षा अजून आता दुर्गडे साहेब जास्त सांगतील, याच्यापेक्षा अजून एक घटक महत्वाचा तो म्हणजे मोलब्डेनम असं नाव आहे. त्याचं नाव जरा अवघड आहे घ्यायला. काय असेल ते नाव? मोलब्डेनम असं मी म्हणतो. मोलब्डेनम काहीतरी नाव आहे. मला वाटतं ते साहेब सगळे म्हणून काहीतरी 100 ग्रॅमच लागते एका एकराला. 100 ग्रॅम कसं पुरवायचं? पण मी म्हटलं सर ते 100 ग्रॅम द्यायची गरज आहे का? 1 एकर किती? आम्ही इकडं हजार किलोनी बाकीची खतं द्यायला लागलोय, ते 100 ग्रॅमने काय होणार? तर नाही म्हटले दादा, एकच उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते उदाहरण मुद्दा मी सांगणार आहे. बाकीच्या गोष्टी 2-2 मिनिटात संपणार आहेत, जास्त वेळ लागणार नाही. उदाहरण असं दिलं, मला म्हटले परदेशामध्ये वाईन तयार करतात. मी आपला हसलो कारण आमचा संबंध नाही म्हटलं त्याच्याशी. वाईन तयार करायला म्हटले का विशिष्ट झाडाच्या लाकडी फळ्या काढून त्याचा एक ड्रम तयार केला जातो आणि त्यात ती तयार झालेली वाईन भरली जाते आणि बरेच दिवसासाठी ती मुरवत ठेवली जाते. जेवढे जास्त दिवस तेवढे ती वाईनची किंमत वाढते असं काहीतरी त्यांनी सांगितलं. आपण वाईनच्या ऐवजी पाणी भरले असं गृहीत धरा म्हटले. म्हटलं बरं, छान. आता असं समजा म्हटले की आपल्याला ऊस पिकाला किंवा कोणत्याही पिकाला 16 अन्न घटक लागतात. त्यातले 3 अन्न घटक माहिती आहेत, नत्र, स्फुरद आणि पालाश. सरांनी ऍडिशन केलं म्हटले अजून 3 अत्यंत महत्वाचे अन्न घटक जे नैसर्गिकरित्या त्याला मिळतात. कार्बन डायऑक्साईड वायू, ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे 3 नैसर्गिक मिळतात. हे 6 झाले. राहिले 10 म्हटले. त्यातले सूक्ष्म अन्नद्रव्य सांगितले म्हटले 7 आणि 2-3 राहिले अजून ते दुय्यम अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. अशी एकूण 16 अन्नद्रव्ये ही अत्यावश्यक अन्नद्रव्य आहेत. पिकाला यातलं प्रत्येक अन्नद्रव्य काही ना काही प्रमाणामध्ये लागतच. ऊस पिकाला तरी हमखास लागतं, इतर पिकालाही लागत असेल. पण यातलं एखादा अन्न घटक जर 0 असेल तर पीकच येणार नाही असं म्हणाले. मला आश्चर्य वाटलं तसं. म्हटले म्हणून ते उदाहरण देतो म्हटले त्या ड्रमचं. तो ड्रम तयार केलाय त्याचं काय नाव? लिबेक का काहीतरी ड्रमचं. लिबेक शास्त्रज्ञ आहे काहीतरी, लायबिक काहीतरी. त्याच्या नावाने तो ड्रम प्रसिद्ध आहे. समजा म्हटले त्या 16 पट्ट्याचा एक ड्रम तयार केला. त्या 16 एकूण त्या पट्ट्या लावल्या, खाली त्याला पॅक केलं, वरनं पण पॅक केलं आणि एक बूच ठेवले ज्याच्यातनं आपण पाणी भरलं. त्या पट्ट्या इतक्या इंटॅक्ट असतात, त्यातनं पाण्याचा थेंब सुद्धा बाहेर येत नाही. वाईन येत नाही तसं पाणी पण बाहेर येत नाही आणि हे भरून मुरवत ठेवायचं असतं. आता समजा म्हटले ह्या 16 पट्ट्यांना प्रत्येकी एक नाव दिलं. NPK, ऑक्सिजन, हायड्रोजन, काय ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड वायू. NPK सेकंडरी न्यूट्रिएंट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि 7 आहेत ते मायक्रो न्यूट्रिएंट. प्रत्येक पट्टीला एक नाव दिलं. आता सगळ्यात कमी लागणारा घटक म्हणजे बोरॉन आणि मोलब्डेनम. समजा बोरॉनची पट्टी जर अर्ध्यापर्यंत काही कारणाने तुटली, त्यात भरलेलं पाणी किती राहील? 0. नाही, अर्ध्यापर्यंत राहील. जिथपर्यंत पट्टी तुटल्या तिथपर्यंत. मला ते सर म्हणाले का हो दादा, बाकीच्या 15 पट्ट्या पूर्ण फुल आहेत ना, मग एक पट्टी तुटली म्हणून काय झालं, तिथपर्यंत पाणी का कमी झालं? म्हटलं वाहूनच जाणार की सर तिथं. बरोबर आहे म्हटलं. आता शेजारी त्याच्या मोलब्डेनमची पट्टी आहे.
लागते ते 100 ग्रॅमच एका एकराला, पण समजा चुकून ती पट्टी अगदी तळापर्यंत तुटली तर काय होईल? कुठलं सगळं पाणी ड्रेन होऊन जाईल. कुठलं का जाईल? 15 पट्टे इंटॅक्ट आहेत, बोरॉन पण फुल आपण पट्टी तयार केली, फक्त मोलाब्डेनमचीच तेवढी तुटली. का पाणी 15 पट्ट्या चांगल्या आहेत ना, का पाणी राहणार नाही? निसर्गाचा नियम आहे, त्यातनं पाणी सगळं वाहूनच जाणार बाहेर. यालाच म्हणायचं म्हटले की 16 अन्नद्रव्यापैकी प्रत्येक अन्नद्रव्याचं जे महत्व आहे, जेवढं ग्रॅम किंवा जेवढं त्याला लागणार आहे ते त्या पिकाला मिळालं तरच पीक येतं, नाहीतर मोलाब्डेनम शून्य झालं म्हणजे पीक 100% शून्य येणार. म्हटलं सर आतापर्यंत आम्ही न देता पिकं आलीत की आमची. त्याला यायचं मुख्य कारण म्हटलं तुम्ही जो काही सेंद्रिय खत आतापर्यंत दिलंय त्यातनं हे मोलाब्डेनम बोरॉन वगैरेची मात्रा काही ना काहीतरी जमिनीमध्ये मिळाली आहे म्हणून तुमचं पीक आलंय. आता जर तुम्हाला टार्गेट धरून पीक काढायचं असेल, 100 टन असेल, 125 टन असेल, 150 टन असेल, तर आपल्याला या गोष्टीकडे बाहेरून त्याला पुरवायचं हे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यासाठी मायक्रो आणि सेकंडरी न्यूट्रिएंटवर खास करून लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत आम्ही NPKचाच विचार केला. आज चौगले साहेबांनी काय टाकले 10-26-26 की मी लगेच यांच्यापेक्षा 2 पती जादा टाकले. आज आणि कुणी 9-24-24 एक खत बाजारात आलं खूप चांगलं की 4 पोती जादा टाकले. पण मायक्रो आणि सेकंडरीचा जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत त्याचं उत्पादन आपल्याला अपेक्षित मिळणार नाही. गुजरातमध्ये गणेश शुगर फॅक्टरी आहे, गणेश खांड उद्योग, गणदेवी नाही, गणदेवी गणेश खांड उद्योग. गणदेवीत पण मी काम केले 3 वर्ष, गणेशमध्ये 7 वर्ष काम केलं. तिथे एका वर्षी हा प्रयोग केला. एक वर्षी त्यांच्याकडे 30 ते 32 हजार लागणाऱ्या खोडव्याची नोंद व्हायची, ती झाली फक्त 11,000 लागण खोडवा मिळून. त्यांचा दर कमी होता त्यामुळं लागणी त्यांच्याकडे नोंदीला कमी झाल्या. आजूबाजूच्या कारखान्यांना नोंदी जास्त झाल्या. चेअरमन साहेबांनी मला विचारलं दादा आहे याच्यामध्ये किती उत्पादन आपल्याला वाढवता येईल? त्यांच्या कारखान्याची सरासरी 21 टन होती प्रति एकर, जे आपण 32 टन आणि 35 टन आपले महाराष्ट्र म्हणतो. गुजरात 21 टनावरतीच आहे आणि त्यांचा कारखाना पण तो खास करून 21 टनावरच होता. म्हटलं सर आपल्याला बरंचच वाढवता येईल. ते म्हटले बरंचच म्हणजे किती? म्हटलं बरंचच. मला म्हटले 10 टन वाढवून द्याल का? म्हटलं वाढवता येईल की. म्हटले काय काय करायचंय सांगा. त्याने एक लिस्ट तयार करून दिली आणि खास करून साहेब त्याच्यामध्ये सेकंडरी आणि मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये ऍड करायला सांगितले, जीवाणू त्याच्यामध्ये ऍड करायला सांगितले आणि 2 फवारण्या त्याच्यामध्ये ऍड केल्या. एवढ्याच गोष्टी केल्या. ती लिस्ट तयार करून दिली. त्यांचा एवढा विश्वास होता. 3-4 वर्ष अगोदर मी काम करत होतो. त्यांनी तातडीने तसे सगळ्या कंपन्यांना बोलवलं तिथं, त्यांच्याकडून किमती घेतल्या आणि हे परचेस करून किट तयार केलं. त्यात साधारणतः 82 किलोचं ते किट तयार झालं. 2 बॅगा तयार केल्या, कारण कॅल्शियम 25 किलो, मॅग्नेशियम 25 किलो त्यात होतं. आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला बांधावरती पोच केलं. बांधावर म्हणण्यापेक्षा घरी पोच केलं. 1988 एकरावरती हा प्रयोग झाला. म्हणजे 2000 एकरावरती हा प्रयोग झाला. 2000 एकराचं ज्या वेळेला त्यांनी आकडेवारी सगळी काढली, सगळ्यात टॉपचा शेतकरी 85 टनावर होता आणि खालचा शेतकरी कमीचा होता. ॲव्हरेज निघालं 43 टनाचं प्रति एकर. म्हणजे 21 टनावरनं 2000 एकरावरती 43 टनाचं ॲव्हरेज निघालं. याच्यामध्ये मुख्य काय होतं? NPK ते शेतकऱ्यांनी वापरायचे होते, पण त्यांना किट मधनं काय पुरवलं तर महत्वाचं काय तर दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रो अन्नद्रव्य, मायक्रो आणि सेकंडरी न्यूट्रिएंट हे किट मध्ये खास करून त्याचा उपयोग केला. काही कीटकनाशक त्याच्यामध्ये दिले, खोडकीड येऊ नये वगैरे म्हणून, आणि महत्वाचं काय तर बॅक्टेरिया त्याच्यामध्ये दिल्या. प्रत्येकी 2-2 लिटर बॅक्टेरिया 3 प्रकारच्या आणि 4थं ट्रायकोडर्मा असे त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिलं. खरं तर 10,000 एकरावरती हा प्रयोग करायचा होता, पण ते सगळं किट तयार करणे आणि ते वाटप करण्यापर्यंत त्यांचा लेट व्हायला लागला. जानेवारी उजाडला. मग म्हटलं आता सर थांबूया, आता जेवढं झालं तेवढ्यावरच करू. 2000 एकरावरती तो झाला आणि अजून पण त्या कारखान्यामध्ये तो प्रयोग चालू आहे. तसाच प्रयोग मग गंदेवी कारखान्यावर झाला. इथं तसाच प्रयोग गेल्या वर्षी प्रवरानगर शुगर फॅक्टरीवरती सुद्धा हाच प्रयोग केलाय. त्यांना पण त्यांची उत्पादकता वाढवायची होती. ज्या ज्या ठिकाणी उत्पादकता वाढवायची त्यांना अगदी सोपं गणित सांगितलंय. बॅक्टेरियांचा वापर करणे, मायक्रो आणि सेकंडरी न्यूट्रिएंटचा वापर करणे, ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या, आणि शक्य झालं तर संजीवकांचा देखील वापर त्याच्यावरती करायचा. एवढ्याच गोष्टीमध्ये ही उत्पादकता वाढते. त्यामुळे आपला जो आजचा उद्देश आहे की 100 टन प्लस व्हायचं असेल तर मुख्य काय
तर बाकीच्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेतच, पण सगळ्यात महत्वाच्याच आहेतच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर त्याला मायक्रो आणि सेकंडरीचा उपयोग करणे हे अत्यंत आवश्यक. त्या दृष्टीने आपल्याला आजच्या ह्या मीटिंगमध्ये जे काही सार काढायचं असेल त्याच्यामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा. पहिली गोष्ट सेंद्रिय खताचा योग्य वापर, 2 ते 3 वेळेला जीवाणूंचा वापर, दुसरं लागणीची योग्य पद्धत, आणि तिसरं रासायनिक खताच्या मात्रा वापरत असताना मायक्रो आणि सेकंडरीचा वापर. या गोष्टी अत्यंत महत्वाच्या. तिसरा मुद्दा आहे रासायनिक खताच्या मात्रा कोणत्या, केव्हा आणि किती द्यायच्या याच्यावरती चर्चा करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॉइल टेस्टिंग अगोदर केलं पाहिजे. जमिनीची प्रत काय आहे ती समजावून घेतली पाहिजे आणि मग खताच्या मात्रा ठरवल्या पाहिजेत. तरी सुद्धा ढोबळ मानाने 7 ते 8 पोती युरिया एका एकराला 100 टन ऊस उत्पादनासाठी वापरावा लागतो. 2 ते 3 पोती अमोनियम सल्फेट आम्ही वापरतो, हे नायट्रोजनसाठी. दुसरं सगळ्यात महत्वाचं डीएपीतनं जर द्यायचं असेल तर 5 ते 6 बॅग 50 किलोच्या डीएपी वापरल्या जातात. 4 ते 5 बॅग एमओपी मोरेडा पोटॅश वापरलं जातं. दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅल्शियम नायट्रेटच्या स्वरूपात 50 किलो कॅल्शियम नायट्रेट वापरलं जातं. मॅग्नेशियम सल्फेट देत असताना मॅग्नेशियम सल्फेटच्या स्वरूपात 50 किलो. आणि तिसरं त्यातलं महत्वाचं म्हणजे गंधक जे आता ग्रॅन्युअल मध्ये मिळते, बेंटोनेट वगैरे, ते गंधक साधारणतः 30 किलो तरी किमान वापरलं जाते. हे सेकंडरीमध्ये. आणि मायक्रो न्यूट्रिएंटमध्ये तयार जी बॅग मिळते ग्रेड नंबर 1 महाराष्ट्र शासनाची ग्रेड ठरलेली आहे ती 30 किलो वापरतो आम्ही. 15 अधिक 15 किलो असं 30 किलो वापरतो. अलीकडे आता त्याच्यामध्ये पण वेगळं आम्ही वापरायला लागलो, जसं फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 10 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅंगनीज 5 किलो आणि बोरॉन 1 किलो. हे सुद्धा कॉम्बिनेशन असं 2 वेळेला आम्ही वापरायला लागलो, थोडंसं चिलेशन करून. म्हणजे नवीन जसे टेक्नॉलॉजी समजत जाईल तसं त्याचा वापर सुरू झाला. पण एनपीके मायक्रो आणि सेकंडरी हे सक्तीनं वापरायचे एवढं केलं. 2 ते एकरी प्रमाणे सगळं. आणि मग बॅक्टेरिया वापरायचे असं साधारणतः ढोबळ मानाने आहे. रासायनिक खतं वापरत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर बेसल डोस जो ठरेल तो अगोदर सरीमध्ये टाकून मातीत मिसळून घेऊन मगच लागण करायची, हे एक अत्यंत महत्वाचं. टार्गेट धरून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर बेसल डोस देणं अत्यंत आवश्यक. बऱ्याच वेळेला आम्ही शेतकरी सगळी मंडळी माझ्यासहित म्हणा सगळे लागण करायची त्या दरम्यान घाई एवढी झालेली असते, नैसर्गिक कृपा असते. यावर्षी तर फारच अडचण झाली, कामगार वेळेत मिळत नाहीत. मिळणारे कामगार त्यांच्या सोयीनुसार येतात, हजेरीने कोणी येत नाही. अंगावरती लागण ठरवून द्यायला लागते, त्यांच्या सोयीनुसार केव्हाही ती लागण करतात. अशा वेळेला बेसल डोस टाकायचा काही कारणाने राहून जातो. अजून एक कारण म्हणजे उपलब्धता नसते, आणायचं राहिलेलं असते. मग आता लागण करूया, अजून त्याला कुठं मुळ्या सुटलेत, मुळ्या सुटायला अजून महिनाभर अवकाश आहे, त्यानंतर देऊया की असं म्हणून तो टाळला जातो. आणि नंतर मग महिन्याभराने हाच बेसल डोस वरून टाकला जातो. अगोदर डोस टाकून लागण करणे आणि तोच डोस तेवढाच खर्च करून 1 महिन्याने देणे याच्यामध्ये 20 ते 25% घट आलेली असते. शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं. त्यामुळे बेसल डोस अगोदर देऊन मगच लागण करायची. भले 4-8 दिवस लागण लेट होऊ द्या, पण बेसल डोस दिल्याशिवाय लागण करायची नाही, हे पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे. दुसऱ्या नंबरचा डोस आहे तो लागणीपासून 20 दिवसांनी 1 पोती युरिया टाकायचा. तिसरा डोस आहे तो लागणीपासून 45व्या दिवशी 2 पोती युरिया टाकायचा. चौथा डोस आहे तो लागणीपासून 65-70व्या दिवशी एनपीके 1 युरिया 1 डीएपी 1 पोटॅश याचं कॉम्बिनेशन एकत्र करून 4 ते 6 इंच खोल जाईल अशा पद्धतीने हे खत द्यायचं. उदाहरणार्थ पारीच्या साहाय्याने छिद्र काढून हे एकदा डोस द्यायचा. 5वा डोस आहे तो भरणीच्या वेळेचा, अर्थिंग अपच्या वेळेचा, मोठी बांधणी करताना परत एकदा 2 युरिया 2 डीएपी 2 पोटॅश सूक्ष्म अन्नद्रव्ये गंधक मॅग्नेशियम हे सगळे एकत्र करून टाकून मोठी भरणी पूर्ण करायची. भरणी झाल्यानंतर 3 महिन्यातनं एकदा अमोनियम सल्फेट अर्ध पोतं म्हणजे 25 किलो आणि पोटॅश 25 किलो असं प्रत्येक महिन्यातनं एकदा 3 महिने तरी किमान द्यायचं, 3 ते 4 महिने. कॅल्शियम नायट्रेट भरणीनंतर पहिल्यांदा महिन्यात एकदा द्यायचं 10 किलो
आणि प्रत्येक महिन्याला 10-10 किलो द्यायचं, स्वतंत्रपणे द्यायचं, इतर खतामध्ये ते मिसळायचं नाही. असं जर आपण केलं तर अमोनियम सल्फेटमुळे साधारणतः सगळ्या पेरांची लांबी वाढते. अखेरच्या टप्प्यातले 10, 12, 15 पेरं अशी असतात ती आखूड झालेली असतात. या अमोनियम सल्फेटमुळे त्या पेरांची लांबी वाढते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत राहते. सोबत पोटॅश असल्यामुळं रिकव्हरी वाढायचं प्रमाण त्याचं वाढीला लागतं. कन्व्हर्शन काय म्हणतात शुगरचं, तुमचं आता टेक्निकल बघा, ते रिकव्हरी वाढीला लागतं. रिकव्हरी वाढली म्हणजे वजनात वाढ होते, ब्रिक्स काय असेल ते, त्यामुळे वजनात पण वाढ होते आणि रिकव्हरी पण हळूहळू वाढते. मात्र हे दोन्ही जे आहेत प्रत्येक महिन्याला 25-25 किलोच द्यायचं आहे. एकदम जर जास्त प्रमाणात दिलं तर कदाचित अमोनियम सल्फेटमुळे किंवा नायट्रोजनमुळे डोळ्याचं स्प्राउटिंग होण्याची शक्यता आहे, डोळे फुगून फुटण्याची शक्यता असते, वजन कमी होईल. त्यामुळे अमोनियम सल्फेट देताना थोड्या थोड्या मात्रेत द्यावं. पोटॅश देताना सुद्धा अर्ध पोतच द्यावं. जास्त प्रमाण जर पोटॅशचं झालं तर कदाचित मॅच्युरिटी लवकर येईल, उसाला तुरा येण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे थोडं थोडंच पोटॅश त्याला द्यायचं, जेणेकरून वाढ पण होत राहील, त्याचं वजन वाढेल, रिकव्हरी वाढेल आणि एकूण टनेज आपल्याला चांगलं मिळेल. अशा दृष्टीने खताचं साधारणतः नियोजन आम्ही करतो. चौथा मुद्दा पाण्याचं व्यवस्थापन. एका वाक्यात सांगता येतं, उसाला पाणी थोडं थोडं आणि सारखं सारखं लागतं. पण दुर्दैवाने आमच्या पूर्वजांनी आम्हाला सांगितलं, शिकून ठेवलं होतं अगोदर, उसाला पाण्यात उभं करा म्हणजे तो मालकाला पैशाच्या ढिगावरती उभा करतो बसवतो. आम्ही तीच पद्धत केली. 4-4 एकराचे 5-5 एकराचे आमचे प्लॉट, बांध सगळे डबल ट्रॅक्टर चालवून 2-2.5-3 फुटाचे बांध केलेले. आणि मग लिफ्ट इरिगेशन आमच्याकडे 85 साली आलं, नदीसनं लिफ्ट इरिगेशन आलं. शेतात प्रत्येकाच्या इरिगेशनचं चेंबर आहे. पाटकऱ्याला हाताला धरून रात्रभर दिवसभर त्यावेळेला 24 तास लाईट होती. पाणी काढायचं, सोडायचं, एखाद्या उंच ठिकाणी जाऊन बघायचं तळ्यासारखं पाणी भरलंय आणि त्याच्यात ऊस उभा राहिलाय असं दिसलं की त्या दिवशी रात्री निवांत झोप लागायची आणि त्या झोपेत स्वप्न पडायचं, पैशाचं ढीग आणि त्याच्यामध्ये बसलंय असं दिसायचं. ते स्वप्नच राहिलं. 2-4 वर्ष गेली पुढे, पण पैशाचा ढीग काही मिळेना. ढीग वाढला पण तो कुठं, बँकेचा कर्जाचा वाढला. मग लक्षात आलं आपलं काहीतरी चुकते. मग तज्ञांच्याकडे समजावून घेतलं, दादा असं पाणी देऊ नका, उसाला पाणी थोडं थोडं आणि सारखं सारखं लागतंय. 96 साली पहिल्यांदा ड्रिप इरिगेशन केलं, जैन इरिगेशनचं ड्रिप इरिगेशन 96 साली केलं. 97 साली पहिला प्रयोग केला, त्यावर रानाला 5 एकराला पहिल्यांदा ड्रिप इरिगेशन जोडलं आणि मग उसाची लागण, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि तो पहिल्या प्रयोगातच मी 98.5 टनावरती पोहोचलो. तेव्हापासून आज तागायत संपूर्ण शेती माझी ड्रीप खाली आहे. हळूहळू त्या ड्रीपमध्ये बदल होत गेले. अगोदर वरनं ड्रीप टोचायचं होतं त्याला, नंतर आता इनलाईन ड्रीप आली. अगोदर 75 सेंटीमीटरवरती एक ड्रीप टोचला होता 4 लिटरवाला, तरी 8.5 टन उत्पादन निघालं. मग त्याचं अंतर 2 ड्रीप मधलं कमी कमी करत त्याचे फायदे तोटे समजावून घेत हे सगळं करत गेलो. संपूर्ण आता ऑटोमेशन आहे ड्रीप इरिगेशन मधलं. एकदाही तिथं जाऊन बघायला लागत नाही, गड्याला त्रास नाही, पाटाचं पाणी बदला, व्हाल बदला, अमुक करा. फुल्ली ऑटोमाइज्ड ड्रीप इरिगेशन सिस्टीम आहे. जैन इरिगेशनचं आहे माझ्याकडे. सगळं फार उत्कृष्टपणे चालतंय. सगळ्यात महत्वाचा रोल काय असेल, पहिल्या 3 मुद्दे जे सांगितले, जमिनीची सुपीकता असेल, ऊस लागण्याची पद्धत असेल किंवा रासायनिक खताच्या मात्रा असतील, या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा असेल तर तो पाण्याचा. मी मगाशी बोलताना 2 शब्द वापरले की दिलेली खतं जीवाणूमार्फत तयार करून झाल्यानंतर योग्य वापसा स्थिती असतानाच ऊस पिकाला ते उचलून घेता येतात. योग्य वापसा स्थिती म्हणजे मूळ परिसरामध्ये, मुळ्याच्या सानिध्यामध्ये 50% पाणी आणि 50% हवा ज्या दिवशी असेल, ज्या क्षणाला असेल, त्या क्षणाला जमिनीत तयार असलेलं अन्न ऊस पिकाला उचलून घेता येतंय. पाण्याचं प्रमाण जास्त असलं तरी घेता येत नाही, पाण्याचं प्रमाण कमी, हवेचं प्रमाण जास्त असेल तरी त्याला घेता येत नाही. दोन्हीचं प्रमाण साधारणतः समान पाहिजे, 50-50% आसपास पाहिजे. पाटानं पाणी आम्ही ज्या वेळेला देतो त्यावेळेला पाणी इतकं भरलं जाते पाटात, त्या हवेचं प्रमाण 0 होतं आणि पाण्याचं प्रमाण 100% होतं. जमिनीच्या प्रकारानुसार पुढे 2-4-5 दिवसांनी पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी होतं. काही बाष्पीभवनात जाईल, काही निचरा होऊन जाईल.
हे पाण्याचं प्रमाण जसं कमी होईल तसं हवेचं प्रमाण आपोआप वाढतं. समजा 80% पाणी 20% हवा, 70% पाणी 30% हवा, असं 50% पाणी ज्या दिवशी येईल त्या दिवशी 50% हवा होईल, त्याला वापसा स्थिती असं म्हणतात. त्या दिवशी जमिनीतलं अन्न त्याला घ्यायला सुरुवात होते. पुढच्या 2 दिवसामध्ये 50% पाण्याचं 40% 30%वर जातं, हवा 60-70% होते, परत जमिनीतलं अन्न त्याला घेता येत नाही. ही 50% जो प्रकार आहे, जमिनीच्या प्रकारानुसार 1 ते 2 दिवस, फार तर 3 दिवस ही परिस्थिती मेंटेन असते. म्हणजे एका पाण्याच्या फेऱ्यामध्ये, पाट पाण्याच्या फेऱ्यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार 1 ते 2 दिवस त्या ऊस पिकाला अन्न खाता येतं. समजा मी 12 पाण्याची फेर वर्षातनं दिले तर 12 दुनी 24 दिवस त्याला अन्न खायला मिळेल. समजा मी 18 फेर दिले तर 18 दुनी 36 दिवस त्याला अन्न खायला मिळेल. पाण्याचे फेर महिन्यातनं एकदा दिले तर वर्षात 12 फेर होती. पावसाळ्याचे दिवस सोडून देऊ थोडे दिवस, हिशोब समजावा म्हणून. पण हेच 1 महिन्यातनं एकदा पाणी द्यायच्या ऐवजी एकूण महिन्यातले जे पाणी देणार आहे त्याचे 2 भाग केले आणि 15-15 दिवसात दिले तर महिन्यातनं 2 पाण्याचे फेर होतील, वर्षातनं 24 पाण्याचे फेर होतील. प्रत्येक फेरा 2 दिवस म्हणजे 24 दुनी 48 दिवस खायला मिळेल. 12 दुनी 24 दिवस खायला मिळाले की 30-35 टनाचा अवरेज. त्याच ऊसाला जर 48 दिवस खायला मिळालं तर नक्की 5-10 टनांनी उत्पादन वाढेल. समजा 15 दिवसातनं जे पाणी देणार आहे त्याचे 2 भाग केले आणि 8-8 दिवसानं पाणी दिलं तर महिन्यातनं 4 वेळेला पाण्याचे फेर होतील, वर्षातनं 12 चोक 48 पाण्याचे फेर होतील. प्रत्येकात 2-2 दिवस खायला मिळालं तर 48 दोन्ही 96 100 दिवस त्याला खायला मिळेल. 24 दिवस खाल्ल्यावर जर आपलं 30-35 टन अवरेज असेल, त्याला जर 100 दिवस खायला मिळालं तर नक्की अवरेजमध्ये वाढ होईल. पण 8-8 दिवसाला पाणी द्यायचं कसं? त्याच्या पुढे जाऊन शास्त्रज्ञांनी सांगितलं 8 दिवसात जेवढं पाणी देतात त्याच्यात अजून 2 भाग करा आणि दर 4थ्या दिवशी द्या. म्हटलं शक्य नाही. मी त्याच्या पुढे सांगणार आहे, म्हटलं 4 दिवसातनं जेवढं पाणी देणार आहे त्याच्यात 2 भाग करा आणि दर 2ऱ्या दिवशी द्या. म्हटलं शक्य नाही. याच्यासाठीच म्हटले ठिबक सिंचन आहे. ठिबक सिंचनचं काम काय, एकदा मुळ्याच्या परिसरामध्ये 50% पाणी 50% हवा एकदा झाली तर दुसऱ्या दिवशी जेवढं पाणी कमी होणार आहे तेवढंच पाणी ठिबकनी द्या आणि त्याला टॉपअप करा, म्हणजे 50% वरती आणा, म्हणजे दुसऱ्या दिवशी परत वापसा होईल. 3ऱ्या दिवशी समजा ते 40% खाली गेलं तर 3ऱ्या दिवशी एवढंच पाणी द्या की ते 50% वरती आणि परत वापसा स्थिती होईल. अतिशयोक्तीचा भाग थोडासा बाजूला जर आपण ठेवला तर ठिबक सिंचनमुळे जवळपास दररोज त्याला ऊस पिकाला वापसा स्थिती निर्माण करून त्याला अन्न खायला लावता येते. 100 दिवस खाल्ल्यावर जर त्याला 40-50 टन उत्पादन असेल, 365 दिवस खायला मिळालं तर. मी अतिशयोक्ती एवढ्यासाठी म्हटलं की पावसाळ्याचे दिवस वगळले पाहिजेत, या वर्षी तर फारच वगळायला पाहिजेत. पण टेक्निकल बाब जी आहे, तांत्रिक बाब, वापसा स्थिती जेवढे काळ तुम्ही जास्त निर्माण कराल तेवढं उत्पादन वाढणार आहे. ठिबक सिंचनचं यात सगळ्यात महत्वाचा रोल आहे. पाटानं पाणी देत असताना तज्ज्ञ मंडळींनी जो हिशोब केलाय किंवा आम्हाला सुद्धा तो हिशोब जमतो करायला, अडसाली ऊसाला साधारणतः 1,40,00,000 लिटर पाणी 18 महिन्याच्या हंगामामध्ये लागते. 18 महिन्यामध्ये एका एकराला 1,40,00,000 लिटर किमान पाणी लागते पाट पाण्याने द्यायला. हेच मी जर ठिबकने द्यायचं म्हटलं तर फक्त 40,00,000 लिटर पाणी लागतं. ऊसाचं उत्पादन 1,40,00,000 दिल्यानंतर 35 ते 40 टन येणार आहे. पण मी ठिबकनं फक्त 40,00,000 पाणी दिलं तरी 100 टनावरती जाते. हा मुख्य फरक आहे. हा प्रत्येकाने समजावून घेतला पाहिजे. पाण्याची बचत होते का, हा भाग मी सोडून दिला. मजुरांची बचत होते, हाही भाग मी सोडून दिलाय. जमिनीची सुपीकता टिकून राहते, हाही भाग सोडून देऊ. आपल्याला 40 टनावरनं 100 टनावरती जायचं असेल तर पाणी मोजून द्या, तरच ऊसाचं उत्पादन वाढणार आहे. त्यातली तांत्रिक गोष्ट म्हणजे मुळ्याच्या सान्निध्यामध्ये दररोज वापसा स्थिती निर्माण करा. ऊसाला खायला भरपूर मिळेल. जीवाणू आपले काम करतच आहेत, रोज अन्न तयारच करून ठेवतायत, पण त्याला खाता येत नाही ना. खाण्यायोग्य परिस्थिती निर्माण करा, आपोआप त्याचं उत्पादन वाढणार आहे. ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही किती रासायनिक खतं टाकलेत आणि वापसा स्थिती नाही, काही उपयोग नाही. आता तीच परिस्थिती आमच्याकडे आहे. ऊस लावलाय आणि सगळा पिवळा झालाय. भरपूर खतं टाकलेत, पाऊसच थांबायला तयार नाही. जमिनीत वापसा स्थिती नाही, फोटोसिंथेसिस व्हायला सूर्यप्रकाश नाही.
ऊस पिवळा पडणार नाही तर काय, आणि एक 15 दिवस असं राहिलं तर ऊस मरायला लागेला. ही परिस्थिती आहे. तसं ही जर योग्य परिस्थिती आपण निर्माण केली तरच ऊसाचं उत्पादन आपण वाढवू शकू. ठिबक सिंचनचे जे आपण म्हटलं 17% आपण आहे ती 35-40-50% जायला पाहिजे. दिल्लीमध्ये कॉन्फरन्स झाली होती प्लास्टिक कल्चर आणि ॲग्रिकल्चर, त्याच्यामध्ये सुदैवाने मला पार्टिसिपेट व्हायला संधी मिळाली. आणि आपल्याकडे इथं प्रधान सचिव म्हणून DK जैन साहेब रिटायर झाले मागच्या 4 वर्षापूर्वी. त्यावेळेला तिथे ते सचिव होते ॲग्रिकल्चरचे. त्यांच्यासमोर मला बोलायची संधी मिळाली आणि 1 तास मी फक्त पाण्यावरती बोललो, ठिबक सिंचनवरती. त्यावेळेला सगळा अभ्यास करून ही आकडेवारी काढलेली होती. 5 हॉर्सपॉवरची मोटर चालू केली तर 1 मिनिटाला किती लिटर पाणी टाकते, 5 हॉर्सपॉवरची मोटरीने आम्हाला 1 एकर भिजवायला किती तास लागतात वगैरे, हे सगळी आकडेवारी मांडली. आणि त्यांना म्हणालो होतो ठिबक सिंचन जर केलं तर देशामध्ये किती प्रगती होईल, महाराष्ट्रात तर होईलच, देशात किती होईल, याच्यासाठी ठिबक सिंचन किती महत्वाचं आहे. त्यावेळेला ही सगळी आकडेवारी त्यांच्या पुढे मांडली आणि त्यांना सांगितलं हे जर ठिबक सिंचन सगळीकडे ऊस पिकाला व्हायचं असेल तर आपल्याला 100% अनुदानावरती ठिबक सिंचन द्यायला पाहिजे. DK जैन साहेब त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले, माने साहेबांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवते, म्हटलं सांगायला पाहिजे की जे फुकट कुठली वस्तू दिली तर त्याचं महत्व राहत नाही. किमान 10% शेतकऱ्यांनी भरावे. 10% शेतकऱ्यांनी भरायला नको, त्यांनी 5% रोखीने भरावेत आणि 5% कारखान्याने पैसे त्यात घालावेत, कारण हे रॉ मटेरियल कारखान्याचं आहे. त्यामुळे कारखान्याने पण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि 90% अनुदानावरती ठिबक सिंचन करूया असं मी प्रयत्न करेन. 2013 साली ही मीटिंग झाली होती, त्यावेळेला ही चर्चा झाली. पुढे बऱ्याच वेळेला आलं 70% 80%वर गेलो आम्ही, परत आणि खाली 30-35-40%वर गेलो. आता 70% 80% आहे, पण पैसेच अजून मिळत नाहीये, बऱ्याच अडचणी आहेत. तो भाग वेगळा. पण ठिबक सिंचनला महत्व दिल्याशिवाय आपल्याला ऊस पिकासाठी उपयोग नाही. तर जाणारे येणारे जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते सारखे आपल्याला टोचत राहणार. ऊस पिकाला सगळ्यात जास्त पाणी लागते, ते काही खरंच खोटं नाही. 1,40,00,000 लिटर पाणी 18 महिन्यात लागते, 12 महिन्यात म्हटलं तर 1 कोटी लिटर पाणी लागतंय. हेक्टरी हिशोब केला तर 250 हेक्टर सेंटीमीटर पाणी ऊसाला लागतं. ते जर आपण ड्रीप वरती आलो आणि मोजून पाणी जर ड्रीपने आपण दिलं तर 40 लाख लिटर पाण्यामध्ये 100 टनापेक्षा जास्त उत्पादन निघेल. पाण्यासाठी खास आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. शेवटचा मुद्दा आहे तो पीक संरक्षण. ऊस पीक लावला की 1.5 महिन्यात बरोबर खोडकीड त्याला येते, अर्ली शूट बोरर म्हणतात. ते येऊ नये म्हणून लागणीच्या वेळेला रासायनिक खतामध्ये काही औषधं मिसळून टाकावी, कीटकनाशक, किंवा तो 1.5 महिन्याने येणारा एक गृहीत धरायचं आणि बरोबर 1.5 महिन्यानी काही फवारणी करायच्या. त्या फवारणीमध्ये 1 लिटर पाण्याला 2 मिली क्लोरोपायरिफॉस, अगदी साधं औषध आहे, हे साधं औषध त्याच्यामध्ये घ्यावं. सोबत त्याच्यामध्ये बुरशीनाशक मिसळता येते, कारण बुरशीचा अटॅक पण आपल्याकडे जास्त होतो. 2 ग्रॅम 22 सारखं बुरशीनाशक किंवा अन्य कुठली असतील ते त्यात मिसळावेत. याच्यामध्ये आपल्याला NPK स्टार्टर ग्रेड 19-19-19 मिसळता येते. एका 10 ग्रॅम प्रमाणे NPK त्यात घालावा. चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट सुद्धा 2 ग्रॅमनी त्याच्यामध्ये घालावे आणि हे चारही एकत्र करून त्यावेळेला 60 लिटर पाणी लागते, 70 लिटर लागते किंवा 15 लिटरचे 4 ते 5च पंप लागतात. त्याची जर फवारणी केली तर खोडकिडीचा बंदोबस्त होतो. स्टार्टर ग्रेड पानातून मिळाल्यामुळं ऊसाची वाढ अत्यंत जोमानी होते. सूक्ष्म अन्नद्रव्य पण मिळाल्यामुळं अत्यंत जोमानी होते. खोडकिडीचा बंदोबस्त पण होतो. अशाचे 4 वेळेला फवारण्या कराव्यात. तिथून पुढे प्रत्येक फवारणीमध्ये 20-20 दिवसाचं अंतर ठेवावं. दरवेळेला कीटकनाशक, बुरशीनाशक, NPK वेगवेगळा घ्यावा. जसं पहिल्यांदा 19-19 घेतलं तर दुसऱ्यांदा 12-61-0 घ्यावं, तिसऱ्यांदा अजून एखादं 13-0-45 घ्यावं. कीटकनाशक, बुरशीनाशक पण दरवेळेला बदलून घ्यावं. असं जर आपण केलं तर ऊसाची वाढ अत्यंत निकोप होते. जे काही त्याच्यावरती किडीचा आणि बुरशीचा अटॅक होणार असतो, ऊसावरती मुळात तो कमी आहे पण अलीकडे वाढत निघाला, तो सुद्धा अटॅक थोडासा कमी प्रमाणात येत आहे. कारण सातत्याने जर आपण अशा फवारण्या ठेवल्या तर कमी प्रमाणात येईल. याच्यामध्ये डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सरांनी नवीन सुचवलं, द्राक्ष बागायतदार वापरतात जे, जसं जिब्रेलिन्स आहे, सायटोकानिन आहे, याचा वापर जर आपण काही PPM मध्ये ह्या 4 फवारण्यामध्ये जिब्रेलिन्स आणि सायटोकानिनचा करायला सुरुवात केली तर त्याच्यामुळे पेशीचं विभाजन होणे,
पेरांची लांबी वाढणे, पेराची जाडी वाढणे, पानांची रुंदी वाढणे, पानाची लांबी वाढणे, त्याचा फायदा सूर्यप्रकाश जास्त घेण्यामध्ये होईल आणि एकूण उत्पादनामध्ये त्याची वाढ चांगली होईल. असं काही संजीवकांचा वापर देखील जर आपण केला तर ऊसाच्या उत्पादनामध्ये अपेक्षित उत्पादन मिळवण्यामध्ये हे सगळं सहाय्यभूत होईल असं मला वाटतं. गेली 25 वर्ष याच टेक्निकने मी काम करतोय. जिथं जाईल त्या शेतकऱ्यांना याच गोष्टी समजावून सांगतो. ज्या ज्या शेतकऱ्यांनी याचं अडॉप्शन केले त्याच्यामध्ये प्रचंडपणे त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं अशा टेक्नॉलॉजीप्रमाणे काम आहे. हे सर्व तंत्रज्ञान माझं यातलं काही नाही. जे विद्यापीठ आहे, जे शास्त्रज्ञांनी सगळं सिद्ध केले, प्रूव्ह केले, तेच घेऊन माझ्या शेतीमध्ये उपयोग केला जातो आणि रिझल्ट आले की ते न चुकता ताबडतोब पुढे शेतकऱ्यांना सांगितलं जातं. रासकर साहेब म्हणाले की दादा दरवेळेला नवीन नवीन गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. जसं अपग्रेड होईल तसं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम ते गेली 25 वर्ष करतोय. बऱ्याच शेतकऱ्यांना अजून आवडते मी बोललेलं, त्यामुळं निश्चितपणे चांगलं आहे असं मला वाटतंय. आज या शुगर टास्क फोर्स हे नाव ऐकलं आणि मग माझ्या लक्षात आलं की टास्क फोर्सला एक फोर्स आहे काहीतरी वेगळा, याच्यामध्ये आपण सामील झालंच पाहिजे अशा उद्देशाने. आणि रासकर सरांचं त्यात नाव आल्यानंतर देशमुख साहेबांची काही ओळख नव्हती, पण त्यांनी सांगितलं रासकर साहेबांनी तुम्हाला यायला सांगितलं. त्या आवर्जून इथं आलो, पण आल्यानंतर खूप आनंद वाटला की अशी एक फोर्स याच्यामध्ये काम करतोय. जरूर या फोर्समध्ये सुद्धा काम करायला आवडेल. जेव्हा आपण काही सांगा कामाची जबाबदारी द्याल त्यावेळेला ती पूर्णपणे उचलायचं काम देखील मी निश्चितपणे केलं जाईल. महाराष्ट्रभर फिरतो, बऱ्याच कारखान्यांवरती कन्सल्टंट म्हणून आहे. गुजरातमध्ये आहे, कर्नाटकात पण आहे. बऱ्याच ठिकाणी हे काम असं चालू आहे. तिथलं जाऊन प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ठराविक प्लॉट निवडून त्यांनी निवडलेले प्लॉट बघून त्याच्यामध्ये एकरी 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन कसं निघेल असं मॉडेल प्लॉट करायचं काम गेली 25 वर्ष पैकी 17-18 वर्ष कारखान्यांवरती. आणि मग काय लेक्चर सगळे चालूच आहेत, अजून सुद्धा लेक्चर चालू असतात. लोकांना आवडतं तोपर्यंत ते अवयातपणे काम चालू राहील. निश्चितपणे या शुगर टास्क फोर्समध्ये आल्यानंतर एक मानसिक समाधान वेगळं लागलंय. त्याबद्दल आपण देशमुख साहेब बोलवलं त्याबद्दल आपला पण मी आभारी आहे. आणि बांधावरचा कृषी शास्त्रज्ञ आपण संबोधलं त्याबद्दल सुद्धा अगदी मनापासून बरं वाटलं की चला शास्त्रज्ञ हे नाव तरी निदान आपल्याला लागतंय. मी शास्त्रज्ञ नाही, जे शास्त्रज्ञांनी संशोधन केलंय ते मी पहिल्यांदा वापरतो. माझं ऊसाचं उत्पादन कसं वाढेल याच्यावरती लक्ष आहे आणि ते उत्पादन वाढलं की शेतकऱ्यांपर्यंत ते कसं पोहोचेल हे मी काम करतो. तरी सुद्धा आपण मला ती जी पदवी दिलीत असं मी समजेल, त्याच्याबद्दल मी आपल्या आणि या टास्क फोर्सचा मी मनापासून आभारी आहे. आपण सर्व मंडळी इथं बसला, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं पण ऊसाशी निगडीत आहे. आपण सर्वांनी अतिशय शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि देशमुख साहेबांनी खास करून इथं बोलून आपल्यासारख्या तज्ज्ञ मंडळींच्या पुढे बोलायची संधी मला दिली त्याबद्दल त्यांचं टास्क फोर्सचा आभार मानून थांबतो. दुर्गडे साहेबांनी खरं तर काल ते हे मिळाल्यानंतर लक्षात आलं की आपल्याच इथे येऊन बसायचं आहे. दुर्गडे साहेबांची अगोदरपासून ओळख आहे, त्यांचं मार्गदर्शन आहेच. त्यांचं सुद्धा आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.